जय गणेश. आज या ठिकाणी विद्यावाचस्पती श्री स्वानंद पुंड शास्त्रींचं आगमन झालेलं आहे. गणेश गीतेचा रसस्वाद आपण घेतो आहे. काल पहिला या ठिकाणी कार्यक्रम झाला. आज त्याच्या पुढचं विवेचन ते आपल्याला करणार आहेत. आपल्याला सांगायला आनंद वाटेल, आपण प्रत्यक्ष फार भाग्यवान आहोत की प्रत्यक्ष ऐकताय, परंतु फेसबुक लाईव्हद्वारे ऐकणाऱ्यांची संख्या देखील जवळजवळ 6,000 इतकी आत्तापर्यंत झालेली आहे. त्यामुळे अनेक लोक या गणेश महिम्याचा आनंद घेत आहेत. आपल्या प्रथेप्रमाणे आज महाराजांचं स्वागत आमच्या सुवर्णयुग तरुण मंडळाचे संघटक मंगेशजी सूर्यवंशी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पोथीला हार राजाभाऊ पायमोडे सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक यांनी घालावा अशी अर्पण करतो. बोला गणपती बाप्पा. धन्यवाद. या पुढची सूत्र मी महाराजांकडे सोपवतो. धन्यवाद. जय गणेश. ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. भगवान गणेशांच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या आनंदाचा विषय असणारा हा विषय आपण सुरू केला आहे. काल आपण पाहिलं की भगवान गजानन अवतारामध्ये राजा वरेण्याकडे येऊन पोहोचतात. गंमत पा कशी मजेदार आहे. पहिल्यांदा सगळी लीला संपली अवताराची आणि सगळ्यात शेवटी ते पुन्हा माहिष्मतीमध्ये आले. कारण काल जसं सांगितलं, प्रगट झाले भगवान शंकरांच्या घरी, तिथून वरेण्याकडे एकच दिवसापुरते येऊन पोहोचले. वरेण्य पत्नीला ते सौंदर्य आपल्यासारखं वाटलं नाही. कारण तुम्हाला आम्हाला आमच्या डोक्यात कल्पना पक्क्या बसलेल्या असतात की असा असला तर सुंदर. मोरया तसा नाही आहे, आपल्या कल्पनेतच बसत नाही, कारण आपली सौंदर्याची कल्पनाच तिथे लागत नाही. तो मोरया येऊन पोहोचला आणि दुर्दैवी असणाऱ्या त्या अर्थाने त्या पुष्पिकेने आपल्या बाकीच्या दासींना सांगितलं, याला बाहेर नेऊन ठेव. मोरयाला बाहेर नेऊन ठेवलं. स्नानाला गेलेले महर्षी पराशर ते सगळं दिव्य रूप पाहतायत. भगवान पराशरांनी उतरून आपल्या आश्रमामध्ये नेलं आणि पुढे संपूर्ण लीला पराशर आश्रमात झाल्या. त्या पराशर आश्रमात झालेल्या वेगवेगळ्या लीलांचंही वैशिष्ट्य महत्त्वपूर्ण. त्या पद्धतीत लीला आटोपल्या आणि पुन्हा येऊन पोहोचले माहिष्मतीमध्ये. म्हणजे भगवंताच्या स्वतःच्या सगळ्या लीला आटोपल्यानंतर त्यांनी गणेशगीतेचा उपदेश केलेला आहे. वाक्य व्यवस्थित आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की गीता कर्तव्य परिपूर्तीचा विषय आहे. जीवनामध्ये जे काही कर्तव्य आहेत ते सगळे करायचेच आहेत, त्यातलं काही सोडायचं नाही आहे. चित्रविचित्र कल्पना आपल्या डोक्यात ज्या असतात, आज आपल्याला त्या बऱ्याच खोडायच्याच आहेत, तशा काढायच्या आहेत. आपल्या डोक्यातली एक कल्पना विचित्र असते की अध्यात्माच्या क्षेत्रात आलं की आता मी सगळं सोडलं. काय सोडलं? भोजन सोडलं? नाही सोडलं. मग जोपर्यंत भोजन सोडता येत नाही तोपर्यंत भजन सोडायला परवानगी नाही. हां, भोजनच सोडत असाल तर विचार करू आपण त्याचा.
सगळ्या गोष्टी सातत्याने कर्म ज्याला आपण म्हटलेलं आहे, स्वधर्म ज्याला म्हटलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींचं परिपालन शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी आणि मग कृतकार्य जे आहे, संकल्पित कार्य जे आहे, अवतार कार्य भगवंताचं जे आहे, ते अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर आता ते उपदेश देत आहेत. म्हणजे स्वतः इथे आल्यानंतर, या भूप्रदेशावर आल्यानंतर कर्तव्य कर्म भगवंताला सुटत नाही. तुमचं आमचं काय घेऊन बसले. ते अवतार स्वरूपात जेव्हा येतात तेव्हा तेही स्नानसंध्यादिक कर्म किंवा नित्यकर्म ज्याला आपण म्हणतो, नैमित्तिक कर्म म्हणतो, ते सगळे अवतारसुद्धा करतात. हे आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. मग त्यानंतरचा विषय येतो उपदेशाचा. आणि मग भगवान येऊन पोचले. स्वाभाविक त्यांना प्रार्थना केली आहे वरेण्यांनी की मोरया, तू विघ्नेश्वर आहेस, तू महाबाहू आहेस, तू सर्व शास्त्रार्थ तत्त्वज्ञ आहेस, तू मला जीवनात मुक्तीचा मार्ग सांग. मला मोक्ष मिळवायचं आहे, मला मुक्ती मिळवायची आहे. ही मुक्तीची कल्पना व्यवस्थित समजून घ्या. मुक्ती शब्दाचा अर्थ देह सोडला पाहिजे असा हिशोब नाही आहे. मोक्ष कदाचित ठीक आहे, देहपतनानंतर त्या रचनेचा विचार येऊ शकेल. मुक्तीची रचना तशी नाही आहे. मुक्तीची रचना कशी आहे त्याच्याकरता आपल्याकडे फार सुंदर शब्द वापरला, जीवनमुक्त. जिवंत असतानाच मुक्तीचा विषय म्हणजे काय व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. जसं एक नियमित विवेचन असतं की जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा 2 गोष्टींसकट जन्माला आलो. कोणकोणत्या 2 गोष्टी होत्या? एक तर कुठल्या तरी इच्छा शिल्लक होत्या म्हणून तर आलो. त्या इच्छा नसत्या तर आलोच नसतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे शास्त्रकार आपल्याला सांगतात, संत आपल्याला सांगतात. म्हणजे कुठल्या तरी इच्छा आहेत म्हणून आलो. ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी एकच गोष्ट पक्की ठरलेली आहे, त्याचं उत्तर आहे मृत्यू. बाकी काही ठरलेलं नाही आहे. सगळं 100% बाकीचं वेगवेगळं असू शकतं, अनिश्चित असू शकतं. हां, एक गोष्ट निश्चित आहे, मरावं लागणारच आहे. प्रश्न हा आहे कसं मरायचं. कायम लक्षात घ्या, कसं जगायचं हेही गीता आपल्याला सांगणार आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त मरायचं कसं ते गीता आपल्याला सांगणार आहे. का? कारण या दुःखातून जर दूर व्हायचं असेल तर एकदा तर आलो आहे, आता त्याला तर काही पर्याय नाही. एकदा येऊन पोचलो आहे तर आता एकदा जाणंही भाग आहे, त्यालाही पर्याय नाही आहे. मग आता जर हे दुःख नको असेल तर उपाय काय? त्याचं उत्तर आहे पुन्हा न येणे. आणि पुन्हा यायचं काम पडणार नाही असं जायचं. या हिशोबात गेला पाहिजे की पुन्हा यायचं काम पडणार नाही. याचा अर्थ कार्य परिपूर्ण झाल्यानंतर. व्यवहारात सुद्धा आपण एखाद्या जागी पुन्हा केव्हा जात नाही, त्याचं उत्तर आहे काही काम उरलं नाही, आता पुन्हा जायची गरज नाही. तसं या जीवनात झालं पाहिजे. कोणकोणत्या 2 गोष्टी? मगाशी मी म्हटलं तसं इच्छा घेऊन आलो आणि दुसरी गोष्ट श्वास घेऊन आलो. आपले एक श्वास ठरलेले आहेत, ते श्वास चालत आहेत तोपर्यंत जीवन आहे. ज्या क्षणी श्वास संपेल तुमच्या माझ्या जीवनातला शेवटचा प्रश्न ठरलेला आहे, किती वाजता नेणार. त्याला इलाजच नाही आहे, तो ठरलेला प्रश्न आहे, लक्षात घ्या. मग त्याच्या आतमध्ये आपल्याला कळलं पाहिजे. काय कळायचं? 2 गोष्टी आता सांगितलं तसं, श्वास, इच्छा. एक काहीतरी आधी संपेल की नाही. जर 2 गोष्टी असतील आणि दोन्ही कमी होत चालल्या आहेत किंवा दोन्ही वापरल्या जात आहेत तर काहीतरी एक आधी संपणार. हा साधा नियम आहे शास्त्राचा. काय आधी संपायचं? आपल्यासमोर रचना सांगितली, श्वास नाही, आधी इच्छा संपल्या पाहिजे. पंचईत लक्षात घ्या व्यवस्थित. श्वास जर आधी संपले आणि इच्छा शिल्लक राहिल्या, पुनरपि जननम पुनरपि मरणम चालू तर राहणार आहे. पुन्हा तुम्हाला वापस यावंच लागणार आहे. कारण याही जन्मात जर इच्छेसाठीच आलो तर पुढच्याही जन्मात इच्छेसाठी यावंच लागणार आहे. इच्छा परिपूर्तीसाठी यावंच लागणार आहे. मग संपलं काय पाहिजे? त्याचं उत्तर आहे श्वास संपायच्या आत इच्छा संपल्या पाहिजे. कर्म नाही. व्यवस्थित लक्षात घ्या. कर्म वेगळी गोष्ट आहे, इच्छा वेगळी गोष्ट आहे. इच्छा सगळ्या दुःखाचं मूळ आहे. अपेक्षा सगळ्या दुःखाचं मूळ आहे. संपूर्ण सूत्र आपल्याला गणेश गीता तेच सांगणार आहे की अपेक्षा रहित व्हायचं आहे. आणि का अपेक्षा रहित व्हायचं आहे? त्याचं उत्तर आहे अपेक्षांची अडचण अशी आहे, त्या पूर्ण झाल्या तरी पंचायत आहे आणि अपूर्ण राहिल्या तर पंचायत आहेच. कुठली व्यवहारातली सामान्य इच्छा, मोक्षाची इच्छा सोडून द्या, जीवनमुक्तीची इच्छा फार वरची झाली. साधी इच्छा, व्यवहारात एखादी गोष्ट करायची आहे, ती इच्छा पूर्ण झाली तर काय होतं? त्याचं उत्तर आहे अहंकार बळावतो. मला पाहिजे तसं घडलं, मी कोणीतरी ग्रेट. हा साधा हिशोब आहे. त्यातून अहंकार निर्माण होतो. इच्छा अपूर्ण राहिली, क्रोध निर्माण होतो.
एवढी मेहनत केली तरी हीच वेळ का, अशीच वेळ माझ्यावर का यावी. क्रोधात रूपांतर होतं. पंचईत दोन्हीकडे लक्ष द्या. अहंकारही मारणारच आहे, क्रोध तर मारणारच आहे. ही दोन्हीकडची अडचण जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि म्हणून इच्छा संपुष्टात आणणे हे एकमेव सूत्र आपल्याला शास्त्रकारांनी दिलं. अत्यंत कठीण आहे, बोलायला खूप सोपं आहे. इथं बसून बोलायला काय लागतं. मी आरामशीर सांगतो, सगळ्या इच्छा पूर्ण, तुमच्या सगळ्या इच्छा संपुष्टात आल्या पाहिजे. काय सोपे आहेत. खाण्यापिण्याच्या येत नाहीत संपुष्टात. वयाच्या 87व्या वर्षी मला एक आजी आठवली. 87 वर्ष, मित्राची आजी होती. आम्ही आपलं भेटायला गेलो, दवाखान्यात भरती, उद्या बायपास होणार ही अवस्था, वय वर्ष 87. त्या अवस्थेत त्या म्हातारीने आपल्या सुनेला, आता सुनेसाठीच्या पार ना ही 87 म्हटल्यावर, ती बिचारी सुनबाईसुद्धा काठी टेकवत आलेली. तिला म्हणे, हे इथल्या लोकांचं काही जेवणं व्यवस्थित नाही, उद्या की नाही व्यवस्थित मुळ्याचे थालपिठं करून आण. बायपासला भरती असलेली म्हातारी जर मुळ्याचे थालपिठं करेल तर मला सांगा ते मुक्त कधी होईल. नाही होऊ शकत. जिभेची रचनासुद्धा जर जिंकता आली नाही, जिव्हा जर जिंकता आली नाही, येणार आहे आपल्याला पुढे विषय. सगळ्यात महत्त्वाची आहे ती जिंकण्याकरता तिचा विचार पहिल्यांदा आपल्याला आला पाहिजे. आणि ते नाही आलं तर मग इच्छा शिल्लक राहणार. आणि इच्छा शिल्लक राहिली की पुन्हा पुन्हा यावंच लागणार आहे. आपल्याला त्या जायच्या आतमध्ये इच्छांची परिपूर्तता नाही झाली, निदान कमी तर करा. नाही संपुष्टात नाही आणता येत, कमीत कमी करा. इतक्या कमी असल्या पाहिजे की पुढच्या वेळा यायचंच काम पडलं तर एखाद्या इच्छेपुरतं आलो, तेवढी इच्छा केली आणि चाललो गेलो. इतकं तरी निदान आलं पाहिजे. आणि मग त्यावेळी मोजक्या इच्छा जेव्हा असतील तेव्हा वापस जेव्हा याल, पुढे आपल्याला रचना येईल की अशा जागी मला जन्म घेता आला पाहिजे की जिथे मला माझ्या त्या इच्छा पूर्ण करता येतील. ते फार महत्त्वाचं सूत्र आहे, लक्षात घ्या. एका याच्यात मुक्ती मिळेलच खात्री नाही. कर्म राहणारच आहे, इच्छा एखादी उरणारच आहे. तशी जर झाली तर मग काय करायचं, त्याचं उत्तर आहे पुढचा जन्म मला जेव्हा घ्यायचा आहे ना, तेव्हा अशा अवस्थेत मी घेऊ शकलो पाहिजे की जिथे मला माझी साधना पुढे चालवता आली पाहिजे. योग्य घरामध्ये, योग्य कुटुंबामध्ये, योग्य परिवारामध्ये मी जन्माला येऊ शकलो पाहिजे. आणि मग तसा परिवार मिळेपर्यंत मला थांबायची तयारी असली पाहिजे. ती तयारी करून घ्यायची आहे, लक्षात घ्या. देहातीत अवस्थेमध्ये, कारण जेव्हा हा देह सोडणार त्यावेळेला जेव्हा मला फिरायची वेळ येणार आहे अशी, असं म्हणतात केव्हा तरी, तेव्हा अवस्था अशी असणार आहे की मी देहाची प्राप्ती करण्याकरता विचार तर करत असणार आहे, पण कुठलाही देह नाही. पण जेव्हा माणूस देहासक्तच अवस्थेत असेल तेव्हा मग तो मिळेल तो देह घेऊन मोकळा होतो. मग झोपडपट्टीतला असला तरी चालेल, कारण वासना तशाच उरलेल्या आहेत. त्याच वासनांसह जन्माला यायचं आहे. आणि म्हणून अत्यंत श्रेष्ठ घरात, गंमत म्हणून सांगतो आपल्याला, हे जे सांगतो त्याच्यामागचा सिद्धांत म्हणून, फार श्रीमंतांच्या घरामध्ये किंवा फार ज्ञानी लोकांच्या घरामध्ये बहुतेक वेळा संतती नाही असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण काय? त्याचं कारण तेच आहे की तितक्या अप्रतिम जागी जन्माला येण्यासारखे जीवच नसतात फिरत. तितक्या जागी अप्रतिम येण्यासारखे जीवाची अवस्था असली पाहिजे. मला पुढच्या वेळा यायचंच समजा काम पडलंच तर अशा घरात जन्माला येईल जिथे परंपरेने गणेश उपासना असेल. मग पहिल्या दिवशीपासून माझ्या कानावर गजानन 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 पडलं पाहिजे. आणि मग माझी इथली जी सगळी केलेली रचना आहे ती पुढे चालली पाहिजे. ही रचना आपल्या समोर आहे. म्हणून आत्ता सांगितलं तसं की इच्छा कमी करायच्या आहेत, इच्छा संपुष्टात आणायच्या आहेत. कारण मुळात माझ्या इच्छेने काही होत नाही हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. का संपुष्टात? तेव्हाच येतील. संपुष्टात केव्हा येतील? कोणती गोष्ट तुम्ही सोडता केव्हा? त्याचं उत्तर आहे जेव्हा ती उपयोगाची नाही हे कळतं तेव्हा. कोणती गोष्ट केव्हा फेकता? जेव्हा कामाची नाही असं तुम्हाला वाटतं. पण गंमत तुम्हाला लक्षात आली का? माझ्यासारख्या किंवा या पिढीचा एखादा माणूस असेल, एखादी गोष्ट खराब झाली पटकन उचलतो, बाहेर ठेवतो, समोरच्या भांडेवालीला गामवालीला सांगतो घेऊन जा. गमतीची गोष्ट, आई पुन्हा वापस येते, ती वस्तू उचलते आणि नेऊन फडताळात ठेवते. का? तिला वाटते नाही एखाद्या वेळा कामी पडेल. ही जी अडचण आहे ती समजून घ्या. मी ती कोण्या व्यक्तीला किंवा कोणत्या गटाला नावं ठेवतोय हा भाव नाही त्यातला. काही वेळा आपल्याला जेव्हा उपयोगी वाटते तेव्हा आपण ती गोष्ट जमवत राहतो. आणि उपयोगी नाही हे कळलं तरच त्याच्यातून सुटका नावाची गोष्ट आहे. हा संसार करायचा नाही आहे का? बिलकुल करायचा आहे, पण कायमचा नाही आहे हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे.
तेवढंच सूत्र आपल्याला व्यवस्थित चालवायचं आहे. सगळं असलं पाहिजे, पण ते सगळं कायमचं नाही आहे. शाश्वत गोष्ट एकच आहे, माझ्या मोरयाची चरण तेवढेच पकडायचेत. ही कल्पना व्यवस्थित ठेवायची आहे. आणि म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट, आज जेव्हा भगवान बोलायला सुरुवात करतात तेव्हा भगवंतानी कशा कशाला योग म्हणायचं नाही इथून सुरुवात केली. योग म्हणायचं कशाला हे खूप नंतरचं आहे. कशाला नाही म्हणायचं ते पहिले कळलं पाहिजे, कारण काय सोडायचं ते आधी कळलं पाहिजे. तेव्हा काय भरायचं ते कळेल. भांडं रिकामं तर करावं लागेल ना. त्या पहिले जर सगळ्या घाणेरड्या गोष्टी भरलेल्या असतील, त्या जोपर्यंत स्वच्छ करणार नाही आणि भांडं जोपर्यंत शुद्ध करणार नाही, भले इथं अमृत मिळतं आहे, अहो अमृताची गोष्ट सोडून द्या, भांडं स्वच्छ नसलं त्याच्यात दूध घेतलं तरी दूध फाटणार आहे. सांगणेवाल्यांनी कितीही सांगितलं. आणि मग तेच नेमकं होतं. 50 वेळा भागवतं ऐकलेले असतात, 50 वेळा प्रवचनं ऐकलेले असतात, मुद्गल ऐकलेलं असतं आणि गंमत आडशी उलटी होते. मी इतके वेळा मुद्गल वाचलं याचाच अहंकार होतो. आता काय करणार आहे? जे अहंकार सोडायसाठी आहे त्याचाच जर अहंकार होणार असेल तर मग सुटकेची शक्यताच नाही आहे. लक्षात घ्या, त्या सगळ्यातून सुटाई करता ऐकायचं. तुझी भूमिका आहे ती व्यवस्थित. म्हणून काय नाही ते समजलं पाहिजे. पण पंचायत अशी आहे लोकांची, योग शब्द आपण वापरला की ते योगायोग या अर्थाने वापरतात. आणि मग व्यवहारात सहज घडणारे जे योगायोग आहेत त्यालाही भगवंताची कृपा समजून मोकळे होतात. उदाहरण सांगतो. आमचा एक मित्र होता, गावाला कुठंतरी जायचं होतं. गावाला जाण्याकरता त्या ट्रॅव्हल्सचं तिकीट बुक केलं. ट्रॅव्हल्स काहीतरी 4:30 वाजताची होती. याला काय रस्त्यात कामं झाली की गाडी खराब झाली वगैरे काहीतरी करत हा तिथं पोहोचेपर्यंत 5 वाजले. आता गाडी कशी सापडणार? सापडण्याची शक्यता नाही. पण दुर्दैवानी काय याचं सुदैव म्हणा, गाडी नेमकी लेट झाली होती, गाडी तिथं उभी होती. हा तिथे जाऊन पोचला. पोचल्याबरोबर त्यांनी मला फोन केला, म्हणजे काय सद्गुरूंची कृपा, गाडी उभी. म्हटलं याला सद्गुरूची कृपा नाही म्हणत, त्याला ट्रॅव्हल्सवाल्यांचा बावळटपणा म्हणतात. त्यांची गाडी वेळेवर सुटली नाही तर सद्गुरूंचा काय संबंध आहे? या गोष्टीला जर कृपा म्हणत असशील तर मग तुला कृपा म्हणजे काय तेच कळलं नाही. ही व्यवस्थित गोष्ट. हे तुझं वेळापत्रक चुकलं, त्यांचंही चुकलं. हे योगायोग आहे. या योगायोगाला योग नाही म्हणत. योग शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि मग तो योग म्हणजे काय हे जर व्यवस्थित कळायचं असेल तर त्या योगाच्या पहिले कशा कशाला आपण योग म्हणतो ते सगळं भगवान नाकारत आहेत. कारण पहिला नियम तोच असतो, अज्ञान निवृत्ती, मग ज्ञानप्राप्तीचा विषय ना. पहिल्यांदा अज्ञान म्हणजे काय ते कळलं पाहिजे, ते सोडायचं कसं ते कळलं पाहिजे. तेव्हा ज्ञानप्राप्तीचा विषय मग आपल्याला नंतर कळेल. ज्ञानप्राप्ती सेकंदाचाच विषय आहे, क्षणाचा विषय आहे. जसं मी उदाहरण देताना सांगत असतो की समजा सूर्योदय मला पाहायचा आहे. मग सूर्योदय पाहायचा असेल तर मी काय काय करू शकतो? त्याची पूर्वतयारी खूप लंबी आहे. लक्षात घ्या, सूर्योदयाच्या पूर्वी उठावं लागेल, दरवाजा खिडक्या उघडाव्या लागतील, त्याच्यावरचे पडदे दूर करावे लागतील, मला पूर्वेकडे तोंड करून उभा राहावं लागेल. बस एवढंच मी करू शकतो. ते व्यवस्थित लक्षात घ्या. सूर्य उगवणे माझ्या हातात नाही. तसं मी अज्ञान निवृत्तीच्या दृष्टीने जे काय सांगितलं शास्त्राने त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. माझ्या अज्ञानाच्या निवृत्तीचा प्रयत्न मी करू शकतो. भगवंताची किंवा श्रीगुरूंची कृपा होणे हा त्यांचा विषय आहे, तो आपल्या हातातला विषय नाही आहे. म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा, मी श्रीगुरू केले हे वाक्य अत्यंत भयानक आहे. नसतं करता येत, पण लोकांना हौस असते. सांगताना दणकून सांगतात, म्हणजे आमच्याकडे टी व्ही आहे, आमच्याकडे फ्रीज आहे, आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, आमचे एक गुरु पण आहेत. गुरु करायची गोष्ट नाही आहे. तुम्ही गुरु कुठं करणार आहात? त्यांनी शिष्य म्हणून स्वीकारलं. हां, लक्षात घ्या, अनुग्रह शब्द आहे. त्यांचा अनुग्रह झाला पाहिजे. केव्हा होईल त्याचं उत्तर आहे, त्यांना त्यांच्या दृष्टीने मी योग्य वाटलो पाहिजे. मला वाटतो तसा नाही, मला त्यांनी योग्य समजावं नाही. त्यांना जे योग्य वाटतं तसं माझं आचरण असलं पाहिजे आणि मग त्यांची कृपा झाली पाहिजे. त्यांची कृपा त्यांच्या हातातली आहे, म्हणून त्याला स्वसंवेद्य म्हटलं, माऊलींचा शब्द. हे देवा स्वसंवेद्या, तू स्वसंवेद्य आहे. तुझी कृपा तुझ्याच हातात आहे, ती बाहेरून करता येत नाही. कारण बाहेरून केली या वाक्याचा अर्थ मी गुरु केले या वाक्यात मी गुरूंपेक्षा मोठा झालो ना. किती भयानक आहे लक्षात घ्या. मी गुरु केले किंवा मी मोरयाचा उपासक आहे हे जेव्हा शब्द वापरताय तेव्हा मी उपासक आहे हे सुद्धा मी आधी आला आणि उपासक नंतर आला, तसं नाही आहे. मोरयाची कृपा आहे, त्यांनी मला भक्त म्हटलंय.
त्यांनी मला उपासनेला ठेवलं आहे, त्यांनी माझं माध्यम केलं आहे. आत्ता प्रगट कोण होतो आहे त्याचं उत्तर आहे मोरयाच प्रगट होतो आहे. मोरयाला प्रगट करायचं आहे गणेश गीतेचं तत्त्वज्ञान, त्याची आज इच्छा आहे की एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर हे तत्त्वज्ञान पोचावं. माध्यम त्यांनी आपल्याला केलं, हे आपलं भाग्य. माध्यम त्यांनी मंडळाला केलं, हे मंडळाचं भाग्य. नाही तर गीता तर हजारो वर्षापासून आहे आणि हजारो मंदिरवाल्यांना माहिती आहे, पण आयोजन करायची इच्छाही झाली पाहिजे ना. ती इच्छा होणे ही मोरयाची कृपा, लक्षात घ्या. तसा कार्यक्रम होणे ही मोरयाची कृपा. आणि तुम्हाला ऐकावंसं वाटणे, नाही का, हजारो बाहेर व्यवधान आहेत, ते सगळे सोडून वेगळे नेमक्या वेळी येऊन बसावं वाटणे ही भगवंताची कृपा आहे, लक्षात घ्या. त्या कृपेचा विचार करताना ते म्हणत आहेत पण व्यवहारातल्या गोष्टी सगळ्या बाजूला काढायच्या. आणि म्हणून भगवान बोलायला सुरुवात करतात, न योगम योगमित्याहुः योगो योगो न च श्रियः न योगो विषयैर्योग न च मात्रादिभिस्तथा. आपण ज्याला योग म्हणतो म्हणजे व्यवहारात आपण ज्याला प्राप्ती, कारण योग शब्दाचा अर्थ जुळणे असा, युच धातू आहे त्याच्यामध्ये, जुळणे. व्यवहारातही आपण एकमेकाशी जुळतो, कोणीतरी आपल्याला भेटतो, कोणीतरी आपल्याला मिळतो, त्या हिशोबामध्ये एखादी गोष्ट भेटते, प्राप्त होते, त्या सगळ्या गोष्टींना योगच म्हणतात. नशिबात असेल तेव्हाच भेटते, हा साधा हिशोब आहे. मग त्या प्राप्तीला, गोष्टीच्याही प्राप्तीला योग आपण म्हणतो. भगवान म्हणतायत न योगम योगमित्याहुः, या योगाला योग म्हणत नाहीत. याचा अर्थ व्यवहारात आपल्या नशिबात जे येऊन पोचलं त्याला नाही योग म्हणत, ते योगायोग. मग अशी मी म्हटलं तसं ठीक आहे, यदृच्छा प्राप्ती नावाची गोष्ट घडली, येऊन पोचलं, पण तो म्हणजे योग नाही. का ते का समजून घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ते तर योगानेच भेटतं, आपोआप थोडं भेटतं, किती प्रयत्न केले तरी भेटत नाही. दैवम चैवात्र पंचमम म्हणावं लागलं भगवंताला की अनेक प्रयत्न करूनही भेटत नाही. योग नाही कसा, त्याचं उत्तर आहे इथं जो योग शब्द त्यांना वापरायचा आहे तो योग शब्द तिथं लागत नाही. का, कारण व्यवहारात आता ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे सांगणार आहेत या सगळ्या गोष्टी भेटतात, टिकतात कुठे, ते महत्त्वाचं आहे ना. भेटणे या शब्दाचा अर्थ, योग शब्दाचा अर्थ एकदा जुळला की जुळला, आता सुटणे नावाची गोष्ट नाही. थोडा वेळ पुरता लागला, हे सौजन्य सप्ताहासारखा प्रकार नाही आहे ना. 7 दिवस केलं नंतर पुन्हा 8व्या दिवशी संपलं, तसं नसतं. ठीक आहे, व्रत सांगितले काळानुसार की या 10 दिवसात करा, या 7 दिवसात करा, या 5 दिवसात करा, पण याचा अर्थ विसर्जन झालं याचा अर्थ संपला का विषय, त्याचं उत्तर आहे नाही. विसर्जन नाईलाजानी करावं लागतं. का, कारण तोही हिशोब आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितला, मूर्तीच्याही प्रेमात अडकून उपयोग नाही ना, तोही पुन्हा बंधाचा विषय आहे. ठीक आहे, साक्षेपी असेल, संवादी भ्रम असेल, पण शेवटी मूर्तीसुद्धा भ्रमच आहे, संवादी आहे, एवढंच. 2 प्रकारचे भ्रम सांगितले शास्त्राने, एक विसंवादी भ्रम, एक संवादी भ्रम. दोन्ही भ्रमच. विसंवादी याचा अर्थ जे मोर्यापासून दूरच नेतं त्याला विसंवादी भ्रम म्हटलं. पण मला सांगा, पुस्तकसुद्धा भ्रमच आहे की नाही, कारण ती तर ग्रंथच वस्तूच आहे, कधी ना कधी ती नष्ट होणारच आहे, पुस्तकही नष्ट होणारच आहे. पुस्तक नाही कामाचं, त्या पुस्तकातून जे प्राप्त होतंय ते आतमध्ये उतरलं तर मग पुस्तकाची गरज नाही. ही जी रचना आहे ती आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. आणि व्यवहारातली गोष्ट कशी आहे, व्यवहारात हे ज्याला ज्याला आपण योग म्हणत जातो या गोष्टी मिळतात इथपर्यंत ठीक आहे, टिकत नाहीत. म्हणून ते जसं महाराष्ट्र वाल्मिकी म्हणून आपण ज्यांना वर्णन करतो, गदिमांनी शब्द वापरले, 2 ओंडक्यांची माफ करा 2 ओंडक्यांची होते सागरात भेट. येतात एकत्र, लाटा येतात, त्या लाटांनी तो 2 ओंडके एकत्र येतात. किती वेळ, काही क्षणांपुरते. पुढची लाट येते, त्या दोघांना वेगळी करते. मग मला सांगा त्याला योग म्हणायचा का, त्याला योग नाही म्हणतायत. पण आपली पंचायत याच बारीक बारीक गोष्टीने इतकं योग म्हणायची असते की मगाशी जसं प्रवासाचं वर्णन सांगितलं, गाडीमध्ये बसलेले 2 जण रस्त्यात कुठल्या तरी एका स्टॉपला गाड्या सगळ्या थांबतात, हा खाली उतरतो, तो खाली उतरतो, 2 मित्र एकमेकाला भेटतात, अरे वा तू कुठं चालला, मी कुठं चालला, एकमेकाशी चर्चा करतात आणि नंतर वाक्य वापरतात, माझी गाडी तिकडे आहे. गाडी कोणाची, कंपनीवाल्याची, तुझी कुठं. त्या 15-20 मिनिट याच्याकरता जे काही किलोमीटरचा प्रवास असेल तेवढ्या किलोमीटर करतासुद्धा जरी तिकीट घेतलं असेल तर तो अख्ख्या गाडीला माझी गाडी म्हणतो, त्याला योग समजतो. हा योग नाही आहे, कारण ती गाडी फक्त तेवढ्याच अंतरापुरती सोबत आहे, पुढच्या क्षणी सोडायची आहे. मग जसं गाडीतून उतरताना आपल्या शेजारी कोण बसला, तो रस्त्यात उतरला तर रडता का,
प्रवास चालू आहे, प्रवासामध्ये एक जण शेजारी येऊन बसला, गप्पा मारल्या, चांगली ओळख झाली, एकमेकाचे क्रमांक घेतले, सगळ्या गोष्टी झाल्या, तो मध्ये उतरला तर तुम्ही रडता का? नाही. मग हाच नियम घरातल्यांना लावायचा. अचानक एखादा जीवनाच्या यात्रेत मध्येच उतरला म्हणजे उतरला असं म्हणा, फार तर पोचला, त्यावेळेला रडायची काय गरज आहे? कारण इथपर्यंतच प्रवासात सोबत होते. हा भाव व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. व्यवहारात ज्या गोष्टी करतो त्या अध्यात्माच्या क्षेत्रात आणून त्याच्यानुसार शांततेने जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यवस्थित, जोपर्यंत आहे त्याच्या सकट आनंदी, जेव्हा नाही तेव्हा त्याच्याशिवाय आनंदी. ही रचना असली पाहिजे. ती रचना व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. नाही तर गोंधळ होतो. आता ते गेले, आता माझं कसं, असं असलं की मग गडबड होणार आहे. हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणून भगवान म्हणतायत व्यवहारात ज्या गोष्टी तुम्हाला मिळतात त्याला योग म्हणत नाहीत. योग तो एकदा आला की कायमचा. मध्ये मध्ये सोडणे नावाचा प्रकार नाही, मध्ये मध्ये त्याच्यातला वियोग नावाची गोष्ट होणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, मग पहिल्यांदा कुठून सुरुवात केली? ते म्हणतात व्यवहारातले योग नाही, नच श्रियाहा. पैशाचा योग म्हणजे योग नाही. श्रिया शब्द वापरलं. श्री शब्दाचा अर्थ वैभव. सगळ्या प्रकारचे वैभव, सगळ्या प्रकारचे जे वैभव आहेत त्यातलं कुठल्याही वैभवाला भगवान योग म्हणत नाही, कारण या गोष्टी टिकत नाहीत. साम्राज्य गेले, तुमचं आमचं काय घेऊन बसला. लक्षात ठेवा, ही रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणजे पैशाला योग म्हणत नाही, त्या पैशाने जे जे प्राप्त होतं त्या कशालाही योग म्हणत नाहीत. हे नसावं का? त्याचं उत्तर आहे असावं. पण हे सगळं असताना डोक्यात मात्र शांत पक्क ठरलेलं असावं. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जन स्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीवैकः. वारंवार ते सुभाषित समजून घ्यायचं आहे, व्यवस्थित डोक्यात पक्क बसायचं आहे. सगळं धन भूमीतच राहणार, त्या काळातला विषय होता. म्हणून त्यांनी भूमो म्हटलं. आपण बदलवून टाकू, धन आणि बँकौ. सगळे पैसे बँकेतच राहणार आहे, चाराने सुद्धा येत नाही. वरतून लावतात 1 रुपया त्याला सांगाय करता, हा पण येणार नाही आहे, हे लक्षात ठेव. म्हणून त्याला ते मुद्दाम सांगतात, मान बांधून ठेवायची वेळ येते. त्याला पक्क बांधतात का? कारण ते वरतून नाही नाही करत राहतो. खालचे म्हणतात रामनाम सत्य, हा वरती नाही नाही म्हणतो. कारण आयुष्यभर कधी वाटलंच नाही ते सत्य आहे म्हणून. ती रचना नसली पाहिजे. त्याच्या आत आपल्याला कळलं पाहिजे, अरे धन सोबत येणार नाही आहे. नसावं नाही, शेवटच्या श्वासापर्यंत ते उपयोगी आहे, पण सोबत येणार नाही आहे. धनानी भूमो पशवश्च गोष्ठे, सगळे पशु गोठ्यातच राहणार आहेत. आता नवीन काळामध्ये आपण बदलवून ते सुभाषित गमतीने मी सांगत असतो, सगळे व्हेइकल्सच्या गॅरेजे. किती मोठमोठ्या गाड्या असल्या तरी सगळ्या गॅरेजमध्येच राहणार आहेत. लक्षात ठेव, आयुष्यभर BMW नाहीतर मर्सिडीज कशावरही फिर, पण बाबू शेवटी लक्षात ठेव, शेवटी बांबू. तिथं काय तुला मर्सिडीजवरून रोल्स राईसवर टाकून नाही नेणार आहे. लक्षात ठेवा, त्या नसाव्यात असं नाही आहे. रोल्स राईससुद्धा कोणत्या वाटेल त्या कंपनीच्या गाड्या अप्रतिमातल्या अप्रतिम असाव्यात, पण त्या सगळ्या गाड्यात बसताना लक्षात ठेवायचं, शेवटी बांबू. ते डोक्यात पक्का असला की मग बाबू व्यवस्थित राहतो. तो जो विषय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. धनानी भूमो पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी, सगळे नातेवाईक, त्यातलं सगळ्यात प्रेमाचं नातं. म्हणून पत्नीचं वर्णन केलं. का प्रेमाचं? कारण ते आपण निवडलेलं अनाथ आहे. बाकीचे सगळे नाईलाजाने प्राप्त झालेले आहेत. मी काका कोण असावा हे ठरवू शकत नाही, माझा मामा कोण असावा मी ठरवू शकत नाही, आत्या इत्यादी ठरवू शकत नाही. पत्नीच्या बाबतीत ठरवून केलेलं आहे. आणि म्हणून ते नातं जास्त प्रेमाचं, जास्त योग्य. कारण आपल्याला आपल्यासारखी निवडायचा आपण प्रयत्न करतो, राहत नाही तो वेगळा विषय, त्याच्याबद्दल न बोललेलं. पण तो भाव समजून घ्या त्यातला. ती सुद्धा कुठपर्यंत येणार आहे? गृहद्वारी, दारापर्यंत येणार, त्याच्या पुढे ती येत नाही. किती जवळचे मित्र स्मशानापर्यंत येणार. त्याच्या पलीकडचं सांगितलं, ज्या देहावर अखंड आपला आपला म्हणून प्रेम केलं, मी म्हणून प्रेम केलं, हा देहसुद्धा चितेपर्यंतच सोबत येणार आहे. पुढे हा देह येऊ शकत नाही. पुढे काय येईल त्याचं उत्तर आहे गणेश गीता. गजानन गजानन गजानन, ते येईल सोबत. मग ते सोबत जाताना काहीतरी घेऊन जाल की नाही?
त्या प्रवासाकरता मी काय गोळा करतोय, इथे काय गोळा करतोय हे चांगली गोष्ट आहे, पण इथून जाताना मला घेऊन काय जाता येईल हे गोळा करता आलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, इथल्या गोष्टीत अडकला तर ती कशी रचना आहे माहिती आहे का? त्याचं उत्तर आहे, आत्ता मी सध्या सुंदर पद्धतीने सोय सगळी करून दिलेली आहे. मी आरामशीर तिथं मस्त AC मध्ये आरामशीर हाय क्लास पोझिशनमध्ये पडू नये. पण लक्षात ठेवायचं की नाही, मला 8च दिवस आहे. 9व्या दिवशी ठीक आहे, एक दिवस महाराज म्हणून राहू देतील, 10व्या दिवशी म्हणतील ना कधी निघणार म्हणून. लक्षात ठेवा, हे व्यवहारात घडतं आहे. हे व्यवहारात जे घडणार आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. सगळ्या सुखाच्या सोयी मिळाल्या, आनंदाने त्याचा आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा. उद्या निघताना इथं किती 25 डिग्रीत राहिलो तरी गेल्यानंतर मला 43च आहे माझं. हा जो भाव आहे तो समजून घ्या. त्या रचना आपल्याला कळल्या पाहिजे. आहे तोपर्यंत आस्वाद घ्या, नाही त्या क्षणी सोडता आलं पाहिजे. ही जी रचना आहे ही जीवनात सगळीकडे खूप कठीण आहे, पण त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. लक्षात घ्या, मार्ग तोच आहे. म्हणून आपल्याला तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, त्याच्यानुसार वागायचं. भगवान म्हणतात श्रिया म्हणजे श्रीमंत संपत्तीची जी प्राप्ती आहे त्याला योग म्हणत नाही. न योगो विषयैर योग, विषयालाही योग म्हणत नाही. 5 प्रकारचे इंद्रिय आहेत आपल्याला दिलेले, ज्यातून आपल्याला वेगवेगळे विषय भोगता येतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. 5 माध्यमातून व्यावहारिक बाहेरून मिळणारे सुख नावाची जी गोष्ट आहे, ते बाहेरून मिळणारे सुख या 5 गोष्टींनी मिळतात. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. त्यालाच पुढे मात्रादिभिस तथा असं म्हटलं. त्या मात्रांनी जे सुख मिळतात ते सुख म्हणजे योग नाही. का? कारण ते टिकत नाहीत. बरं, टिकण्याचं जाऊ द्या, ते कायम तरी आहेत का? म्हणजे आत्ता या दिवसामध्ये थंडगार पाणी कोणी अंगावर टाकलं तर किती बरं वाटेल? हां, शांत वाटेल, प्रसन्न वाटेल, आपण त्याला धन्यवाद देऊ. पण उलटा विचार करा, डिसेंबरची प्रचंड थंडी आणि कोणी अंगावर लोटीभर पाणी टाकलं. थंडीच्या दिवसात अंगावर थंड पाणी टाकलं तर माणूस गरम होतो. पंचायत आहे, लक्षात घ्या. आत्ता ऊन आपल्याला भयानक वाटतंय, पण हिवाळ्यात त्या उन्हाची वाट पाहाल की नाही? बरं, हिवाळ्यात जे ऊन अत्यंत आल्हाददायक वाटतं ते उन्हाळ्यात शक्य आहे का? मग मला सांगा, एका वर्षात जर या गोष्टी 3-3दा बदलतात तर आयुष्यात कोणती गोष्ट टिकाऊ राहणार आहे हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. सापेक्षतेने बरं वाटतंय, आत्ता आहे म्हणून बरं वाटतंय, पण आपल्याला पंचायत अशी आहे की या शब्दस्पर्श रूपरसादी गोष्टींना आपण समजतो हे कायमचे आनंदी आहेत. आणि इतकं पक्क डोक्यात बसलेलं असतं की पाठ केल्यासारखे उत्तरं देतो. मी वर्गात विद्यार्थ्यांना विचारतो, म्हटलं मुलांनो, पेढ्याची चव कशी असते? मुलं पटकन पाठ केले उत्तर देतात, गोड असते. नाही का? तुम्हाला आला डोक्यात बसल्या बसल्या प्रश्न आपल्याला लावल्यानंतर आपल्याला जाऊन जेव्हा विचारलं पेढ्याची चव कशी असते, आपण पटकन उत्तर दिलं मनातल्या मनात गोड असते. खरंच गोड असते? त्याचं उत्तर आहे नाही. मग विद्यार्थ्यांच्या समोरचा विषय असल्यामुळे त्यांना गमतीने सांगतो, म्हटलं तुम्हाला पेढा आत्ता गोड लागला, ठीक आहे. समजा कल्पना करा निकाल लागला, 5 पैकी 4 विषय राहिलेत आणि मी तुमच्या हातावर पेढा ठेवला, गोड लागत? नाही लागत. त्यावेळा तो पेढा अत्यंत भयानक असणार आहे, अत्यंत वाईट वाटणारा असणार आहे. देणेवाला आपला शत्रू वाटायची वेळ येणार आहे. घरात एखादी वाईट घटना घडली आणि तुमच्या हातावर पेढा ठेवला, संतापणी माराल की नाही समोरच्याला? कुठं पेढा गोड असतो? पेढा गोड तेव्हा असतो जेव्हा तुमची मानसिक अवस्था गोड असते. हा भाव व्यवस्थित समजून घ्या. बाहेरचे हे सगळे सुख मला तेव्हाच सुख देऊ शकतात. जसं स्पर्शाच्या बाबतीत सांगितलं, थंडावा आत्ता बरा वाटू शकतो, थंडीच्या दिवसात नाही. कारण स्पर्शाचं सुखसुद्धा सापेक्ष आहे. तसं बाकीच्या सगळ्या गोष्टींचं सुख हे सापेक्ष आहे. मी ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेनुसार मला ते सुख किंवा दुःख वाटणार आहे. ती रचना आपल्याला एकदा कळली की मग भगवान जे सांगतायत ते लक्षात येईल. न विषयैर योग न च मात्रादिभिस तथा. हे विषयातले योग जे आहेत ते आत्ता बरे वाटतील, नंतर नाही. काही काळानंतर ती रचना बदलते. कालपर्यंत जे चांगलं वाटत होतं ते काही काळानंतर वाईट वाटायची वेळ येते. संस्कृत नाटकांमध्ये अनेकदा अशी परिस्थिती असते. ते कंचुकीय नावाचं पात्र असतं, ते वर्णन करताना सांगतात की कालपर्यंत अधिकारासाठी मी हा दंड हातात घेतला होता, राजदंड त्याच्या हातात असतो. आज कालपर्यंत अधिकारासाठी मी हा दंड घेतला होता, आता मला चालायला मदत म्हणून होतो. आता तो दंड त्रासदायक वाटतो. इतर वेळा पाऊस पडत असेल तर जी छत्री अत्यंत आनंदाची वाटते, पाऊस थांबल्यानंतर तीच ओझं वाटते ना. ही रचना जगातल्या प्रत्येक गोष्टीला आहे, हे व्यवस्थित समजून घ्या.
की जगातली प्रत्येक गोष्ट जोपर्यंत तुम्हाला उपयोग आहे तोपर्यंत बरी वाटत असते. ज्या क्षणी उपयोग संपेल त्या क्षणी तीच गोष्ट त्रासदायक असते. ही रचना आपल्याला एकदा कळली की मग भगवान जे सांगतायत ते कळतं. न योगो विषयैर्योग न च मात्रादिभिस्तथा. ते वेगवेगळे विषय आणि त्यातल्या ज्या मात्रा, आत्ता तन्मात्रा सांगितल्या, शब्दस्पर्श रूप रसगंध, त्या सगळ्यांना योग म्हणत नाहीत. त्यांनी पुढचा विषय केला. पदार्थांपासून सुरुवात केली, जड पदार्थांपासून सुरुवात केली, संपत्तीपासून सुरुवात केली, मग थोडंसं वर जे शब्दस्पर्श रूप रसगंध तिथपर्यंत आणले. आता जरा सजीवांपर्यंत येऊन पोहोचले. पहिला हिशोब सांगितला, योगो य पितृ मात्रादेर न स योगो नराधिप. हे राजा, आई वडिलांची प्राप्ती याला योग म्हणत नाहीत. आपण म्हणतो काय योग आहे, किती चांगल्या घरात जन्माला आला, निश्चित त्याचे काही फायदे आहेत, लाभ आहेत, पण तेवढं म्हणजे नाही. आई वडिलांची प्राप्ती म्हणजे प्राप्ती नाही, कारण ती आजपर्यंत हजारो वेळा झाली. किती गंमत आहे लक्षात घ्या. भारतीय संस्कृती इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या संस्कृतीच्या गोष्टी अगदी साहित्यामध्ये, ज्याला आपण रसिक साहित्य म्हणतो, त्यात सुद्धा पोचलेलं, इतिहास ज्याला आपण म्हणतो त्यातही त्या सगळ्या गोष्टी पोचलेल्या आहेत. बाणभट्टांनी हर्षचरित नावाचा दिव्य ग्रंथ लिहिला. त्या हर्षचरित्रातलं वर्णन आहे. राजा हर्ष शिकारी करता बाहेर गेलेले आहेत, म्हणजे राजकुमार अवस्थेत आहेत. त्यांचे पिताश्री प्रभाकरवर्धन प्रचंड आजारी आहेत, ताप चढलेला आहे. निरोप पोचतो, वापस येतो तो, आणि जसा हर्ष राजधानीत येतो, आल्या आल्या त्याला यमपट्टिक भेटला असं एक वर्णन आहे. त्या काळातले लोककला आहेत या, लुप्त झाली आजकालच्या हिशोबामध्ये. यमपट्टिक याचा अर्थ त्याच्या हातात एक मोठा बांबू असायचा, त्याला एक पांढरा कपडा लावलेला असायचा, त्याच्यावर यमचित्र लावलेले असायचे. लहानपणी जत्रेत पाहिले असतील, तुम्हाला आठवत असेल की यमलोकातले वेगवेगळे चित्र लावलेले असतात. मग त्याच्या हातात दुसरी काडी आणि त्याने तो दाखवायचा, इथं असे असे पापं केले ना, वरती असं असं तळून काढतात. तुम्हाला असं असतं का? आजकाल तो मोठा त्रास आहे. पाप पुण्य नरक स्वर्ग म्हटलं की कोणाकोणाचे डोके बिघडतील बिघायचे. कायम लक्षात ठेवा, हे असतं की नसतं याच्या चिंतेमध्ये जात बसण्याच्या भानगडीत पडू नका. त्यातला भाव जो सांगायचा आहे तो महत्त्वाचा आहे. ह्या गोष्टी वाईट आहेत, या केल्या की मी नरकात जातो, तिथे मला त्रास होतो, याच्यावर माझा विश्वास असला की कोणी पाहो की न पाहो मी त्या गोष्टी करत नाही, तेवढाच त्याचा उपयोग आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. ही गोष्ट केली की मला पुण्य लागतं, मग मला कोणी पाहायची गरज नाही, माझा मीच स्वतः व्यवस्थित वागतो. हे जे आत्मसंयमन आहे ना, ते आत्मसंयमन त्या 4 शब्दांच्या पुढे आहे. पाप पुण्य स्वर्ग नरक, त्याचा संबंध आत्मसंयमनाशी आहे. मला कोणी पाहायची गरज नाही. CCTV कॅमेऱ्याच्या नजरकैदेत आहात हे पाट्या लावायची गरज नाही, कारण कोणी पाहायचं गरज नाही. कोण पाहतो की नाही पाहत माहीत नाही, माझा मोरया माझ्याकडे पाहतो. एकदा विश्वास असला पाहिजे, माझा मोरया पाहतो, मग दुसरं कोणी पाहायची गरजच काय आहे. हा भाव जो आहे तो त्यातला आपण समजून घेतला की मग लक्षात येईल. तो यमपट्टिक सांगितला मी आपल्याला, आणि तो यमपट्टिक शब्द वापरतोय, त्याच्या तोंडात बाणभट्टांनी वाक्य दिलं. आता वास्तविक इतिहास ग्रंथ लिहित आहेत, हर्षाचं चरित्र लिहित आहेत, पण भारतीय तत्त्वज्ञान सगळीकडे कसं मुरलेलं आहे. त्यांनी सहज शब्द वापरले. मातृपितृ सहस्राणी पुत्रदारा शतानीच युगे युगे व्यतीतानी कस्यम ते कस्यवाम भवान. किती मजेदार रचना आहे. मातृपितृ सहस्राणी, हजारो आईवडील झाले. किंवा हजारो आईवडील कुठे एकच आहेत, त्याचं उत्तर आहे नाही. या जन्मात तुम्हाला एक आठवत आहेत. हजारो जन्म घेत आलोच आहे की नाही. हजारो जन्म घेत जर आलेलो आहे तर प्रत्येक जन्माला आईवडील होतेच की नाही. बिना आईवडिलाचा कसा जन्माला आला, म्हणजे प्रत्येक जन्मात आईवडील होते. बरं बारकावी कसे असतात पहा. मातृपितृ सहस्राणी म्हटलं, आईवडील हजारो होते. पुत्रदारा शतानीच म्हटलं, बायका पोरं मात्र शेकड्यात म्हटले. का? कारण प्रत्येक जन्मात असतीलच, कुठे गॅरंटी आहे. तेव्हा तो लहान केला त्यांनी शब्द. पण हजारो आईवडील झाले, हजारो बायका पोरं झाले, हे सगळे तुमच्या वाट्याला आले. याच्यातले पूर्वीचे कुठं आठवतात? मग पूर्वीचे आठवत नसतील तर या वाक्याचा अर्थ हे तरी नंतर कुठं आठवणार आहेत? मग या जन्मातले तरी पुढं कुठं आठवणार आहेत? मागचे आता आठवत नाही, याचा अर्थ आताचे पुढं आठवणार नाही. मग मला सांगा, जे पुढं आठवणार नाही त्याच्याकरता किती डोकं पिकवायचं? त्याचं उत्तर आहे, आठवण काढत बसायचं नाही आहे तोपर्यंत सेवा करायची, ते मान्य, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण मातापित्यांची प्राप्ती म्हणजे प्राप्ती नाही. भगवान आपल्यासमोर सांगतायत नस योगो नराधिप. हे नराधिप ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो नरांचा अधिप आहे.
सगळ्या नरांचं पालन करणारा आहे, सगळ्यांना संचालित करणारा आहे. मला सांगा, त्याचंच जर कळलेलं नसेल, त्यालाच जर कळलेलं नसेल तर बाकीच्यांना काय कळणार आहे? वक्त्यालाच जर समजलेलं नसेल तर श्रोत्यांना समजण्याची काय शक्यता आहे? हा भाव त्यातला व्यवस्थित समजून घ्या. आणि म्हणून नराधिप शब्द वापरला. नराधिप कोण असलो पाहिजे? मी स्वतःला समजायचं आहे की मी नराधिप आहे. अधिप शब्दातला दुसरा अर्थ श्रेष्ठ. नरामधला मी श्रेष्ठ असलो पाहिजे. गादी असण्याची गरज नाही, राजगादी या अर्थाने, त्याच अर्थाने नराधिप शब्द नाही. सगळ्या नरांमधला मी श्रेष्ठ असलो पाहिजे. आणि कशावरून श्रेष्ठ ठरणार? त्याचं उत्तर आहे, माझी अवस्था कोणती आहे त्या अवस्थेनुसार माझी श्रेष्ठता ठरणार, त्या अवस्थेनुसार. आणि मग ती अवस्था जी असते, माणूस ज्या गोष्टी करता बेचैन असतो, त्या अर्थाने पागल शब्द आपल्याकडे वापरला आहे. आणि रामकृष्ण देवांचं एक फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, माणूस ज्या गोष्टी करता पागल आहे त्याच्यावर त्याचा दर्जा ठरतो. म्हणजे काय? उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. नगरसेवक म्हणून पागल असलेला त्याच्यापेक्षा आमदारकीसाठी पागल असलेला मोठा असतो. आता कळलं व्यवस्थित? खासदारकीसाठी पागल असलेला त्याच्यापेक्षा मोठा असतो, मंत्रिपदासाठी पागल असलेला त्याच्यापेक्षा मोठा असतो. ही क्रम चालत राहतो. रामकृष्णदेव सगळ्यात पुढचं शब्द वापरतात. भगवान रामकृष्णदेव म्हणतात, मी जगातला सगळ्यात मोठा पागल आहे, कारण मी परमात्म्यासाठी पागल आहे. कशासाठी पागल व्हायचं ते तर कळलं पाहिजे की नाही आयुष्यात. जर बायका पोरं पैसा अडका याच्याच करता पागल होत असाल तर मग त्या पागल होण्याला उपयोग काय? असे हजारो झाले आणि हजारो गेले. त्याच्यानंतर तर आपल्याला कळलं पाहिजे की नाही. पण ती रचना असते. इतकं सगळं पाहत असलं तरी आतमध्ये पक्क बसलेलं असतं की नाही, देह म्हणजे मी, या देहाला मिळणारे सुख म्हणजे सुख, तेवढाच विचार. यालाच तर गाणीशी माया म्हणतात. ती गाणीशी माया कायम काम करते. तो भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे. ते म्हणतात, न यो योगो बंधुपुत्रादेर अष्टभूतीभिः सह. या दोन्हीला नाही, बंधू इत्यादी किंवा पुत्र इत्यादी. बंधू हा शब्द संस्कृतमधला अत्यंत व्यापक आहे, लक्षात घ्या. आपण ज्या अर्थाने केवळ भाऊ या अर्थाने वापरतो तसं नाही. संस्कृतमध्ये सगळ्यांकडे बंधू शब्द आहे. बंधू शब्दामध्ये बध्न धातू आहे, बध्नाती, जो बांधून ठेवतो. आणि मग जो प्रेमाने बांधून ठेवतो त्याला बंधू असं म्हणतात. म्हणून अजब शब्द आपल्याला मेघदूतम वाचा. मेघदूतममध्ये तो यक्ष गेलाय पत्नीपासून दूर, पण तो शब्द काय वापरतो? दूर बंधुर्गतो मे. मी माझ्या बंधूपासून दुरावलेलो आहे. पत्नीला बंधू म्हटलं का? कारण ती प्रेमाने बांधून ठेवते, म्हणून तिला बंधू शब्द वापरलेला आहे. देवी सीतेकरता शब्द रामाला सीता बंधू असं म्हटलं, कारण सीतेला प्रेमाने बांधून ठेवतात. ते सीतेच्या प्रेमाचा आधार आहेत, ते त्याला सीता बंधू म्हणतात. आपण मराठीचे अर्थ लावतो आणि मग अद्वितीय समीक्षक तयार होतात. रामन सीता बहुतेक भाऊ बहीण होते. याला राम काय करन? ते शब्द समजून घेतले पाहिजे. इथे बंधू शब्दाचा अर्थ बांधून ठेवतो, जो जो प्रेमाने बांधून ठेवतो तो. ते जास्त कठीण आहे ना. हां, म्हणजे जो तुमच्यावर प्रेम करतच नाही त्याला सोडा म्हणणं सोपं आहे. तुलनेने लक्षात घ्या, या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. काय काय सोडायचं हे सोडत असताना त्यातल्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या सोडा म्हणणं सोपं आहे. म्हणजे जो तुम्हाला दुस्वासच करतो, जो तुमचा मत्सरच करतो, जो तुमचा शत्रू असल्यासारखाच वागतो, त्याच्यावरचं प्रेम कमी करा सांगणं काही कठीण नाही आहे. त्याच्या प्रेमात अडकू नका सांगणं कठीण नाही आहे. पण जो तुमच्यावर प्रेम करतो त्याच्याही बंधात अडकू नका, हे जास्त महत्त्वाचं आहे ना. हार पत्करल्यानंतर, वेळ आल्यानंतर माणूस स्वाभाविक शांत होतो, एखाद्या कुठल्याही गोष्टीत हारला तरी. पण विजयानंतर शांत राहणं जास्त कठीण असतं. आणि काय मजेदार रचना आहे तुमच्या माझ्या संस्कृतीची. जिंकल्यानंतर गळ्यात घालतात त्याला हार म्हणतात. लक्षात ठेव, आत्ता जिंकलाय नो प्रॉब्लेम, पुढं जिंकशीलच असं नाही. कुठल्याही व्यवहारात, त्या कोणत्याही गोष्टीमध्ये सगळीकडे ते लावा. व्यवहारामध्ये विजयाच्या सोबत हार पत्करण्याची ही तयारी ठेवावी लागेल, कारण ते एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विजयाचा उन्माद नसला पाहिजे, हरण्याचा जसं दुःखाचा भाग किंवा खजिलता नसली पाहिजे, पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा असली पाहिजे, तसं विजयानंतर सुद्धा शांतपणे तो विजय स्वीकारता आला पाहिजे. नाही तर गडबड होते. बंधूचा शब्द आपल्यासमोर वापरतायत, यो योगो बंधू पुत्रादेहे. पण या सगळ्या गोष्टीत माणूस अडकतो ना. किती अडकतो? वेगवेगळ्या प्रकारच्या रचना. वेदांत सार नावाचा दिव्य ग्रंथ आहे. वेदांताच्या सगळे टप्पे आपल्यासमोर सांगितले. त्याच्यात सांगताना त्यांनी सांगितलं की या प्रत्येक गोष्टीत माणूस स्वतःला अडकलेला समजतो, आणि मग पोराला काही झालं तर हा रडतो. कमी झालं त्याच्या पलीकडचं सांगतो, दुकान पेटलं,
दुकान पेटलं, दुकानातला सगळा माल गेला, मालकाचा रडताना काही हिशोब असतो, मैं बर्बाद हो गया. अरे तू का बर्बाद हो गया? बर्बाद तो दुकान हो गया. पण ते दुकान म्हणजेच मी, असं पक्की कल्पना असते. ते दुकान नसलं तर आता माझ्या सुखाची सोय संपली असं डोक्यात पक्क बसलेलं असतं. आणि म्हणून दुकान संपलं तरी मी संपलो असं वाटतो, मुलाला काही झालं तर मी संपलो असं वाटतो. प्रेम करू नका त्याच्यावर असं नाही सांगायचं, घरी जाऊन सांगत बसू नका, नाही तर नसतेला पंचायत. हां, बुवानी सांगितलंय बायकोवर प्रेम करायची काही गरज नाही, पोरावर प्रेम करायची काही गरज नाही, उद्या येऊ देणार नाही तुम्हाला, त्याच्यासाठी नाही सांगत आहे. हे समजून घ्यायचं आहे, हे सांगत नाही सुटायचं आहे, हे आतमध्ये समजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे घडलेला प्रसंग सांगतो. फेसबुकच्या माध्यमातून कदाचित ऐकत असेल, पण हरकत नाही सांगून ठेवतो. पत्नीने एक दिवस मला सहज विचारलं, कुठंतरी इकडे तिकडे त्यांच्या चर्चा होतात, त्याच्यातून विचारलं, म्हणे मी तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुम्ही सुखी झाले की नाही? आता हा प्रश्न केवढा गंभीर आहे. नाही म्हणावं तर केवढी पंचायत आहे. बरं हो म्हणावं तर ते शास्त्रशुद्ध नाही आहे. मी काहीच बोललो नाही, बराच वेळ बोललो नाही. म्हटलं ते स्वाभाविक तिला उत्सुकता आली. ती म्हणे अहो असं काय, काही तर सांगा. म्हणजे त्याचं उत्तर असं करता देता येत नाही की जेव्हा तू नव्हती तेव्हा मी कुठं दुःखात होतो. तू नव्हते तोपर्यंत मी सुखातच होतो, तू आल्यावरही मी सुखातच आहे. त्याच्यामुळे तू आल्यामुळे सुखात आहे असा त्याचा अर्थ नाही आहे. आत्ता तुझ्या सहसुखात आहे एवढा विषय घेऊ शकता. पोरगा नव्हता तेव्हाही मी आनंदात आहे, पोरगा उद्या कदाचित फॉरेनला चालला जाईल तेव्हाही मी आनंदातच राहिलो पाहिजे ना. हा हिशोब समजून घ्या. तो जवळ असणे तोपर्यंत त्याच्या सहसुखात, तो जवळ नसला तर त्याच्या शिवाय सुखात. हे सगळ्याला लावून घ्यायचं आहे, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला. आणि मग अगदी शेवटी लावताना देहाला लावायचं आहे. देहात आहे तोपर्यंत देहासह सुखी, आणि देह सुटेल त्या दिवशी देहाशिवाय सुखी. कारण देह थोडा सुखाचं एकमेव साधन आहे, त्याच्या पलीकडचे सुख मिळवता येतात. ही जी रचना आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. मग शारीरिक सुखाच्या पलीकडचे मानसिक सुख, मानसिक सुखाच्या पलीकडचे बौद्धिक सुख, आणि बौद्धिक सुखाच्या पलीकडचं बुद्धिपतीचं सुख. त्या टप्प्याटप्प्याने आपल्याला जाणवलं पाहिजे. लक्षात ठेवा, शारीरिक सुखाला फार मर्यादा आहेत. लहानपणी शाळेत जात होता, त्या शाळेचं काही सुख होते, ती कविता वाचत होता, त्या कवितेचं सुख मिळत होतं. त्यावेळा शाळेत वर्गात बसल्याचं सुख आता मिळेल? नाही मिळू शकत. आता ते ड्रेस होतील, कशी शक्यता आहे? पण आता ती कविता आठवली तर आनंद मिळेल की नाही? मिळेल. का? कारण कवितेचं सुख हे शारीरिक पातळीवरचं नव्हतं, मानसिक पातळीवरचं होतं. मग मानसिक पातळीच्या पलीकडे त्या कवितेचा जो अर्थ कळला तो बौद्धिक पातळीवरचा, आणि त्या सगळ्याचा अर्थ जेव्हा गणेश गीतेचा कळेल तेव्हा तो बुद्धिपतीचा अर्थ. तिथपर्यंत स्वतःला क्रम विकसित करत न्यायचं आहे. ती रचना आपल्याला व्यवस्थित सांगतायत. आणि मग अष्टभूती, 8 प्रकारच्या विविध शक्तींचं वर्णन आपल्याकडे केलं. अष्टसिद्धी असा शब्द वापरला. कोणकोणत्या शास्त्रकारांनी त्याचं वर्णन केलं आहे? पा किती होत्या, एवढ्या मोठ्या मोठ्या सिद्धी ज्यांच्याजवळ होत्या. ते पुन्हा कालचा हिशोब समजून घ्यायचा. इतके सगळे वरदानं असून हिरण्यकश्यपू मेला, तसं एवढ्या सगळ्या सिद्धी मिळवलेले सुद्धा गेलेच. आपल्याला त्याच्यातलं काहीच नाही आहे. आपल्याला गणेश गीता पहिली सिद्धी सांगितली, अणिमा, लहानातलं लहान रूप घेता येतं. ती सिद्धी ज्याला प्राप्त होते त्याला कितीही सूक्ष्म किंवा पाहिजे तसं रूप घेता येतं. दुसरी सिद्धी महिमा सांगितली, किती मोठं होता येतं. भगवंताची रचना काल सांगितली तशी. सिंदुरासूर जेवढा वाढत गेला, मोरया तेवढा वाढत गेला. कारण मोरया महिमावान आहे. महिमा हे त्याचं स्वरूप आहे. त्याला कितीही मोठं होता येतं. किती मोठं? अत्यतिष्ठत दशांगुलम, सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून पुन्हा 10 अंगुल उरलेलाच आहे. ही मोरयाची अवस्था असते. आपली किती मर्यादित अवस्था असते ते बोलताना मी नेहमी सांगत असतो की अनंत कोटी ब्रह्मांड, त्यातलं एक ब्रह्मांड, त्यातल्या एका ब्रह्मांडातली एक सूर्यमाला, त्यातल्या एका सूर्यमालेतला एक पृथ्वी नावाचा ग्रह, त्यातल्या एक पृथ्वी नावाच्या ग्रहावरचा एक आशिया खंड, त्यातला एक भारत देश, त्यातला एक महाराष्ट्र, त्यातला एक पुणे जिल्हा, त्यातलं एक पुणे नगर, त्यातलं एक नुमवीची प्रशाला, त्यातल्या 50-100 खुर्च्यांपैकी एका खुर्चीवर बसलेला एक. इतके क्षुद्र होता, पण लक्षात घ्या. पण अशा याच्यात चालतो की मी आलो की होऊन जाईल, मी आलो की सांगतो, माझं नाव नुसतं सांग, काही होत नाही तुझ्या नावाने. पण याच्या डोक्यात पक्क बसलेलं असतं. बाहेरच्यांचं काय करायचं चलू द्या, व्यवहारात जे चालायचं ते. इथं बसताना लक्षात ठेवा, नाव आपलं नाही, नाव त्याचं.
गजानन गजानन गजानन. तेवढंच खरं आहे. त्या हिशोबात आपल्यासमोर रचना सांगितली, महिमा सिद्धी सांगितली, लघिमा सिद्धी सांगितली. अत्यंत हलकं होता आलं पाहिजे. लघिमा सिद्धीचं वर्णन केलं, उलट्या बाजूला गरिमा सिद्धीचं वर्णन केलं, भारदस्त प्रचंड वजन. याच गजानन अवताराचा विषय आहे. जेव्हा उचलून निघाला एक राक्षस, त्या रस्त्यामध्ये येत असताना त्या नर्मदा कुंडाच्या तिथे येऊन पोहोचले. भगवंतांनी स्वतःचं शरीर इतकं मोठं केलं की त्या राक्षसाला पेलवलंच नाही, खाली पडले. जिथं पडले तिथं मोरयाच्या अंगातलं रक्त त्या सगळ्या दगडांवर पसरलं. ते सगळे पाषाण लाल झाले. त्याला नर्मदा गणेश म्हणण्याची पद्धत पडली. 2 मूर्ती आपल्याकडे सांगितल्या आहेत, एक नर्मदा गणेश आणि एक मंदार मुळाचा गणेश. 2 गणेश मूर्तींना प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नाही. स्वयंभू स्वरूप त्याचं वर्णन केलं. नर्मदा गणेशाचं वर्णन. गरिमा सिद्धीचा विषय आपल्यासमोर येतो. प्राप्ती, पुढची सिद्धी सांगितली. जे मनात येईल ते क्षणात. सत्य संकल्प सिद्धी असं त्याला म्हणतात. देवतांच्या जवळ सगळ्यांजवळ असते. त्यांनी नुसता विचार करायचा, तिथल्या तिथे ताबडतोब ती गोष्ट प्राप्त होते. प्रयत्न काही करावे लागत नाही. दुसरं सांगितलं प्राकाम्य सिद्धी. प्राकाम्य याचा अर्थ मनात येईल तसं रूप धारण करता येतं. वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी आपल्यासमोर सांगितल्या. ईशित्व सिद्धी सांगितली. सगळ्या जगावर स्वामित्व, प्रत्येक गोष्टीवर स्वामित्व, पाषाणावर सुद्धा स्वामित्व. किती मजेदार रचना आहे ना. माऊली आठवा, चांगदेव आले, 1400 वर्ष तपश्चर्या केली. 1400 वर्षानंतर माऊलीला भेटायचं ठरलं. तो आधीचा प्रसंग मी नाही सांगत बसत, पण भाव आपल्याला माहिती असलेला की 1400 वर्षानंतर माऊलीची रचना कळली. असं कोणीतरी आहे असं कळलं. पत्रव्यवहार करायचा, त्या काळात दुसऱ्या सोयी नव्हत्या. आणि पत्र लिहायला घेतलं की पहिल्याच वाक्याला अडकले. नमस्कार लिहायचा की आशीर्वाद लिहायचा? नमस्कार लिहावा तर वयाने लहान आहेत, आशीर्वाद लिहावा तर अधिकाराने मोठे आहेत. काय करायचं खूप विचार केला, मायनाच सुचला नाही. मजकूर लांबची गोष्ट, महिन्यातच अडकले. तसंच पत्र पाठवलं असं वर्णन आहे. त्याच्यावर माऊलींनी 64 ओव्या लिहिल्या, 65 ओव्या लिहिल्या. त्याला चांगदेव 65 म्हटल्या जातं. भेटायला आले. कसे आले? वाघावर बसून आले, हातात सापाचा चाबूक घेऊन आले. असं येता येतं का ते विचारू नका, तुमचा माझा विषयच नाही. त्या 2 योग्यांचा संवाद आहे तो. हिशोब समजून घ्या. वाघावर बसून आले, सापाचा चाबूक घेऊन आले. कशा करता? त्याचं उत्तर ते माऊलींना सांगतायत. वाघासारख्या क्रूर जीवावर सुद्धा माझी सत्ता चालते. तो मला पाहिजे तसं वागतो. ईशित्व सिद्धी, ती सिद्धी सांगतोय मी आपल्याला की वाघावर माझी सत्ता चालते, हातातल्या सापावर सत्ता चालते. हा क्रूरातला क्रूर आहे, तो भयानक विषारी आहे, तरी माझी सत्ता चालते. माऊली म्हणते तरी 1 पाऊली कमीच आहेस, पूर्ण नाही पोहोचला. डिस्टिंक्शन आहे ठीक आहे, पण तरी 100% नाही आहे. म्हणजे 100% म्हणजे काय? ते म्हणाले अरे ते दोन्ही सजीव आहेत. निदान वाघ असला काय, साप असला काय, निदान सजीव आहे. सजीवातल्या चैतन्याची काय गोष्ट करतो, निर्जीवातल्या चैतन्यावर सत्ता चालते. त्याला भिंत चालवणे असं म्हणतात. आपण नाही विचारायचं कशी चालते, तुमच्या माझ्यासाठी नाहीच आहे तो विषय. अशी भिंत चालते का? आपण बसल्यावर नाही चालत, आपण बसल्यावर सतरंजी हालत नाही. आपला विषयच नाही आहे तो, लक्षात घ्या. ती माऊली बसावी लागते, मग भिंत चालते. त्याच्यासाठी माऊली असावी लागते. हे पहिल्यांदा समजून घ्या व्यवस्थित. ती रचना आहे, त्या दोघांचा संवाद येतो. आणि शब्देविना संवादू, माऊलींचा शब्द पुन्हा. हे म्हणतात की मी याच्यावर सत्ता चालवली, त्याच्यावर सत्ता चालवली. ते म्हणतात हे कमी झालं, याच्या पलीकडची भिंतीत सुद्धा चैतन्य आहे आणि त्या चैतन्यावर सत्ता चालवता येते. त्याला ईशित्व सिद्धी असं म्हटलं, वशित्व सिद्धी म्हटलं. सगळं आपल्या वश असणे. हे वेगवेगळ्या रचना सांगितल्या. पण लक्षात ठेवा, या सगळ्या सिद्धी मिळवून नेमका उपयोग किती? एक मजेदार कथा आठवली म्हणून मुद्दाम सांगतो. एका गावात एक साधक होता. हे अशा सगळ्या सिद्धींच्या गोष्टी ऐकलेल्या असतात, पुराण प्रवचन ऐकलेले असतात. अशी काहीतरी सिद्धी आपल्याजवळ असली पाहिजे म्हणजे लोक दणान येऊन पाया पडतात. लोकांनी पाया पडावं याच्यासाठी जर काही करत असाल तर त्याच्यापेक्षा मोठा बंधनाचा विषयच नाही आहे. लोकांकरता नाही, माझ्याकरता मला काही करायचं हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. पाया पडताना सगळेजण पाया पडताना डोक्यात असलं पाहिजे की ते तिकडे व्यासपीठाला, आपलं नाही. कारण ते जर याच्या डोक्यात नाही बसलं तर हाच पहिले संपणार आणि मग श्रोते तर संपलीच, विषयच नाही आहे त्याचा. ती रचना नाही आहे. आपल्यासमोर हिशोब सांगितला की एक साधक होता. त्या साधकाला वाटलं मी काहीतरी सिद्धी प्राप्त केली पाहिजे. 12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्ष तपश्चर्या करून सिद्धी काय मिळवली? पाण्यावरून चालत जायची. असते की नसते विचारू नका, कथेचा भाव समजून घ्यायचा आहे.
12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्षाची तपश्चर्येनंतर पाण्यावर चालायची सिद्धी. गावात जेव्हा परत आला तेव्हा नदीच्या पुरात पाण्यावरून चालत चालत आला. काय लोकांनी डोक्यावर घेतला, केवढा मोठा चमत्कारी संत, आपला माणूस एवढा मोठा महान झालाय वगैरे वगैरे, त्याचा सत्कार झाला. सगळ्या गावांनी कौतुक केलं. एक माणूस होता गावातलं एक मंदिर होतं, त्या मंदिरात एक महात्मा राहत होते. ते काही केले आले नाही याचं कौतुक करायला. यारच्या डोक्यात पक्क, कारण जेवढे आले ते नाही लक्षात राहत. साधा व्यवहारातला नियम असतो ना, समजा घरी लग्न असेल, मोठी गाडी उतरली, 3 मामा 4 माम्या उतरल्या नाही का, तरी एक नाही आला त्याच्याबद्दलच विचारतात. आले त्याच्यावर विचारतच नाही. कोण आला नाही तो का नाही आला, कारण नाही ते शोधत राहायचं. ते उदाहरण देताना मी नेहमी सांगत असतो, दिवस शाळेतले आठवा, जेव्हा आपले 28 दात होते, शाळेमध्ये असतानाची 28 दात होते, त्यातला एक पडला. दुधाचे दात पडतच होते, एक पडला. 27 होते की नव्हते? होते. पण दिवसभर 27 सोडून त्या नसलेल्या 28व्या जागी जी फिरत होती. जो नाही ते शोधत राहणे, जिभेची सवय आहे ती. नाही त्याच्या मागं लागत राहायचं, नाही त्याच्या मागं लागून सुखी नाही होत आहेत, आहे त्याचा विचार करा. आणि नेमका इथंच फरक असतो. संत आहे त्याच्याबद्दल बोलतात, दुष्ट नाही त्याच्याबद्दल बोलतात. निघालाचा विषय तर गमतीने सांगून घेतो. दुष्ट त्याला म्हणतात जे नाही त्याच्याबद्दल बोलतात. आता कळलं का? 4 एकत्र आले की 5व्याबद्दल बोलायला सुरुवात करतात. याला दुष्ट असं म्हणतात. स्वतःपुरतं लावून घ्या ना. जो नाही आहे समोर त्याच्याबद्दल बोलून काय उपयोग आहे? बरं, त्याच्यावर खूप चर्चा, त्याने कसं वागायला पाहिजे. अरे तो तिकडं आहे, त्याला कसं वागायला पाहिजे, तुम्ही इथं चर्चा करून काय उपयोग आहे? बरं, समजा चुकून तो नेमका आला, बसल्या बसल्या विचार करा फक्त. ज्याच्याबद्दल खूप सांगताय तो किती वाईट आहे आणि तो कसा वाईट वागतो. समजा चुकून तो आला तर हे उरलेले या तुमच्याच बद्दल बोलत होतो. काय खोटारडेपणा. पण हे व्यवहारात चालतं, लक्षात घ्या. नाही त्याच्याबद्दल नाही, आहे त्याच्याबद्दल बोलायचं. आणि आहे काय? एकटा माझा मोरया, तो आहे म्हणून संत फक्त त्याच्याबद्दल बोलतात. आणि असंत जे आहेत ते नसलेल्या गोष्टीबद्दल बोलतात. आपण कशाबद्दल बोलतो हे स्वतःला तपासा. जो समोर नाही त्याच्याबद्दल बोलत असाल, वाईट, चांगलं बोलत असाल तर ठीक आहे, कौतुक म्हणून मान्य तरी करू. पण वाईट बोलत असाल तर याचा अर्थ दुष्ट अवस्थेतच आहोत, संत अवस्थेत नाही आहोत, असंत अवस्थेतच आहोत, हे समजून घ्या. निदान इथून तर सुरुवात. जो माझ्यासमोर नाही त्याच्याबद्दल मी वाईट बोलणार नाही. पुरे झालं पहिला साधनेचा भाग. ते साधना फार मोठमोठ्या नाही, छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या. इतकं निदान सुरू केलं ना, खूप समस्या दुरुस्त होतील, समाजातले असंख्य प्रश्न दुरुस्त होतील. ती रचना आपल्यासमोर सांगतायत. मी आपल्याला सांगत होतो त्या साधकाबद्दल. पाण्यावरून चालत आला, महाराज पाहायला आले नाही, याच्या डोक्यात पक्क वाईट. बाकी सगळे येऊन गेले, ठीक आहे, ते महाराज नाही आले. हा स्वतः महाराजांकडे जाऊन पोहोचला, कारण दाखवल्याशिवाय करमत नाही ना. व्यवहारातल्या यशाची तीच अडचण असते. समजा तुम्ही मेरिट आले आणि शेजारी नाही दाखवली मार्कशीट, त्याचा उपयोग काय मग मेरिट येण्याचा? तो जो भाव आहे तो समजून घ्या. व्यवहारातलं यश दाखवल्याशिवाय करमतच नाही. ती जी रचना आहे ती त्याच्या डोक्यात होती. महाराजांकडे स्वतः गेला. 3-4 वेळा महाराजांना, महाराज मी अशी अशी विद्या मिळवली, अशी अशी सिद्धी मिळवली. ते आपले नुसतेच हसायचे. नाही, तुम्ही एकदा पाहायला चला, तुमच्या समोर मला प्रदर्शन करायचं आहे. खूप वेळा मागं लागले तेव्हा नाईलाजानी महाराज तयार झाले, गेले, नदीच्या किनारी जाऊन पोहोचले. म्हणजे आता तू पलीकडे जातोय, मी पलीकडेपर्यंत पोहोचला की नाही, मलाही पाहावं लागेल, मलाही पलीकडे यावं लागेल. कसं यायचं? मला कुठं पाण्यावर चालता येतं म्हणे. मी आपला नावाडी बोलावला, त्या महाराजांनी नावाडी बोलावला. नावेमध्ये महाराज बसले, हात चालायला सुरुवात केली. महाराज नावेनी चालतायत. दोघंही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचले. पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्यांनी विचारलं, कसं वाटलं? म्हणे, कोणाला? तो म्हणे, असं काय करता, मी एवढं सगळं चालत आलो, एवढी सिद्धी दाखवली, तुम्हाला कसं वाटलं? म्हणे, मला काहीच वाटलं नाही, तुला काय वाटायला पाहिजे याचा विचार मी करतोय. ते म्हणजे काय? म्हणे, समजा लक्षात घे, तू तिकडून निघाला, इकडे येऊन पोचला. म्हणे, मी निघालो की नाही? म्हणे, हो. म्हणे, मी कशात बसून आलो? म्हणे, नावेत बसून आले. म्हणे, मी तिथून नावेनी इकडे येऊन पोचलो की नाही तुझ्याबरोबर? ते म्हणाले, हो. म्हणे, नावेवाल्याला मी किती रुपये दिले? म्हणे, 2 रुपये. 2 रुपयात मी तिकडून इकडं आलो. म्हणे, मग तुझ्या सिद्धीची किंमत किती? 12 वर्ष मातीत घातले 2 रुपयासाठी. नावेत बसून पलीकडे जाता येत होतं ना. त्याच्याकरता 12 वर्ष जर खर्च घालत असाल तर नस योगो. मोरया म्हणतोय, याला योग म्हणत नाही.
याला सिद्धी म्हणत नाही. लक्षात ठेवा, अशी सिद्धी नाही मिळवायची आहे. हे 2 रुपयाच्या कामाची आहे. एवढ्यानीच काय उपयोग आहे. पण आपल्याला अशाच सिद्ध्या गोळा करायची हौस असते आणि पैसे टाकून गोळा करायची हौस नाही का. पदव्या पैसे फेकू फेकू मिळवतात. एवढं किती विचित्र आहे परिस्थिती. मला सहज गंमत आठवली म्हणून सांगतो. बिहारमध्ये अशी एक कुठली तरी जागा होती म्हणे जिथे अशा पदव्या वाटत होते. आपल्यातला एक श्रीमंत तिथं जाऊन पोहोचला. पैशाने मिळणाऱ्या गोष्टी कशा असतात त्यातून गंमत म्हणून आपल्यासमोर सांगतो. तिथं गेल्यानंतर त्याला कळलं की एवढे एवढे पैसे दिले तर आपल्यालाही पदवी मिळते. पैशाचं पंचायतच नव्हती. यांनी दिले पैसे, पदवी घेतली. सगळ्यात मोठी कोणती म्हणे डॉक्टरेट. यांनी डॉक्टरेट घेतली, विकत घेतली. बाहेर पडल्याच्या डोक्यात आलं, अरे काय हरकत आहे, आपल्याजवळ पैशाला पंचायत नाही, घोड्यावर बसून चांगला आला होता, त्या काळातली सोय होती. म्हणजे आपल्यालाच पदवी कोण, आपल्या घोड्याला पण घ्यायला हरकत नाही. वापस गेला. त्या लोकांना म्हणाला म्हणे मी पुन्हा पैसे भरतो, माझ्या घोड्याला पदवी द्या. तो माणूस बसलेला शहाणा होता. तो म्हणे नाही, आम्ही फक्त गाढवांनाच देतो. ह्या पदव्या कोण्या कामाच्या आहेत? या नाही कामाच्या. त्याचे व्यवहारात काय लाभ होत असतील ते होत असतील, प्रश्न नाही. लक्षात घ्या, ती उपाधी, म्हणून त्याला आपल्याकडे फार सुंदर शब्द वापरला आहे. पदवी नाही, उपाधी. आणि उपाधी बंधनात अडकवते. जितकं मोठं तितके बंधनं. कायम लक्षात ठेवा. सगळ्या पदव्या मिळवताना लक्षात ठेवायचं आहे, शेवटी हे सगळं डिलीट करायचं आहे. कारण शेवटची पदवी डिलीट आहे ना. तो शब्द व्यवस्थित समजून घ्यायचं दोन्हीकडून. हे सगळं डिलीट करता आलं पाहिजे. कारण हे फक्त इथल्याच कामाचं आहे. हे व्यवहारातच उपयोगाचं आहे. हे व्यवहारातलं नंतर उपयोगाचं नाही. अहो नंतर सोडून द्या, व्यवहारात सुद्धा 24 तास कुठं उपयोगाचं आहे. मला तो एक प्रसंग आठवतो. नवीन पदावर बसलेला एक माणूस एका खेड्यात गेला आणि खेड्यात गेल्यानंतर त्याने सांगितलं मला शेताची पाहणी करायची आहे. तो म्हणे अहो नका भानगडीत पडू, काही नाही, आमच्या शेतात सामान्य शेत आहे. हा अंगात याच्या नवीन आलेला अधिकार होता. अंगात आला म्हणे माझ्याजवळ प्रमाणपत्र आहे, माझ्याजवळ आयडेंटिटी कार्ड आहे. त्या आयडेंटिटी कार्डच्या बरोबर मी सगळ्या शेताची पाहणी करू शकतो. तो शेतकरी बिचारा साधा होता. तो म्हणाला ठीक आहे सगळीकडे जा, फक्त त्या पलीकडच्या कोपऱ्यात जाऊ नका. त्याने त्याला सांगितलं. आता जाऊ नका म्हटलं की याची उत्सुकता आणखीन, माणसाची प्रवृत्ती. नको म्हटलं की करणार त्या पद्धतीत. म्हणजे असा कसा नाही, त्याही कोपऱ्याची पाहणी मी करणार. याला वाटलं काहीतरी लपवत आहे. हा त्या कोपऱ्यात घेऊन पोहोचला. तिथं एक भयानक बैल होता, मारकुंडा होता, अंगावर येणारा होता. जसा हा तिकडे जाऊन पोहोचला त्या बैलांनी शिंग उपसले आणि अंगावर धावत आला. हा त्या शेतकऱ्याला ओरडतोय वाचवतो म्हणे दाखव त्याला आयडेंटिटी कार्ड. आता हे आयडेंटिटी कार्ड व्यवहारात कामी नाही पडत. लक्षात घ्या, इतर वेळा कुठं भानगडीत पडतात त्याच्या. स्वप्नामध्ये यातलं काही कामी पडत नाही. आपला अनुभव बाकीचं जाऊ द्या. जे घर सगळं आहे, संपत्ती आहे, बायको आहे, मुलगा आहे, हे सगळं स्वप्नात काय कामाचं, काही नाही. तेवढ्याकरता मग अष्टावक्र गीता निर्माण होते. हे खरं की ते खरं. काय मजेदार रचना होती. त्या जनकाने प्रश्न विचारला होता, हे खरं की ते खरं. अष्टावक्रांनी दिलेलं तेवढंच अद्वितीय उत्तर होतं, जसं हे तसं ते. जनक पाया पडले. लोकांना काहीच कळलं नाही काय झालं ते. म्हणजे जसं हे तसं ते म्हणजे काय, हे खरं की ते खरं म्हणजे काय. जनकांनी सांगितलं, अरे म्हणे काय झालं, काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी झोपलो होतो दुपारी, आरामशीर जेवण केलं, आरामशीर झोपलो आणि झोपेत मला स्वप्न पडलं मी भिकारी झालो. स्वप्न नसलेल्याच गोष्टीचे पडतात. तो सम्राट आहे, त्याला भिकाऱ्याचंच पडणार ना. त्या हिशोबात त्याला स्वप्न पडलं मी भिकारी झालो. म्हणे मी भिकारी झालो, भुके कंगाल अवस्थेमध्ये 3 दिवस फिरत होतो. एक दिवस थोडीशी काहीतरी खिचडी मिळाली, ते खाणार तेवढ्यात तिकडून एक बैलांची झुंड आली. त्यांनी सगळी माती उडवली आणि माझी खिचडीसुद्धा गेली. आणि तेवढ्यात भालदार चोपदार ओरडले, महाराजांचा विजय असो. मी उठलो तर राजवाड्यात होतो. म्हणे हे खरं का ते खरं, दोनपैकी खरं काय. अष्टावक्रांनी अद्वितीय उत्तर दिलं आहे. म्हणे जसं हे तसं ते. कारण जसं तिकडं हे कामाचं नाही, तसं तिकडं काय स्वप्नात पाहिलं ते इकडं कामाचं नाही आहे. मग मला सांगायचं, तुमच्या माझ्या स्वतःच्या 2 अवस्थेत ते टिकाऊ नाही तर कायमचं कसं टिकाऊ असणार आहे. व्यवहारातलं स्वप्नात कामात येत नाही, स्वप्नातलं व्यवहारात कामात येत नाही, सुषुप्तीत दोन्ही कामात येत नाही. आणि तुरीय त्याच्या पलीकडची अवस्था सांगितली. या 4 रचना आपल्याला व्यवस्थित कळायच्या आहेत. त्याच्याकरता सांगतायत की लक्षात ठेव, अष्टभूतींसह असलेलं जे आहे तेही नाही. त्याच्या पुढे सांगतात नस योगो स्त्रियो योगा जगत अद्भुत रूप या. जगातल्या अद्भुत रूप संपन्न स्त्रीची प्राप्ती झाली तरी तिला रूप प्राप्ती म्हणत नाहीत, त्याला योग म्हणत नाहीत.
महाविद्यालयात गमतीने मी सांगताना 2 गाणे सांगत असतो. म्हटलं लक्षात ठेवा, आता तरुण आहात, स्वाभाविक आहे, नैसर्गिक भावना आहेत. म्हणताना समोरचीला सहज म्हणता, तेरे चेहरे से नजर नहीं हटती. बरोबर आहे हे गाणं, पण 25च वर्ष टिकणार आहे. 25 वर्षानंतर तेरे चेहरे पे नजर नाही रुकती. किती सुंदर असली तरी राहणार नाही आहे, हा राहणार नाही आहे. दोन्हीकडची अवस्था आहे, लक्षात घ्या. ते टिकाऊ नाही आहे तोपर्यंत आनंद मान्य, पण ते टिकाऊ नाही हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. आणि ते टिकाऊ नाही याच्यावर विश्वास नसतो, म्हणून बाकीच्या गोष्टी माणूस करत बसतो. ते काय करतो त्याच्यावर मी न बोललेलं बरं. समजून घ्या व्यवस्थित. तो भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे की किती अद्भुत रूपाची जरी मिळाली, अहो पुरुरव्यासारख्याची कथा आहे आपल्याकडे, उर्वशी मिळाली, आता आणखीन कोण मिळणार? पण ती तरी कुठं टिकली, आणि हा तिच्याही वियोगात नंतर रडतच आहे. म्हणजे उर्वशी मिळाली तरी नंतर रडायचीच वेळ येते. ही रचना समजून घ्या, ती रचना आपल्याला कळली पाहिजे. राज्यपदाची प्राप्ती, ते म्हणतायत राज्य योगश्च नो योगो न योगो गज वाजिभी. त्या काळातला विषय वर्णनाचा असल्यामुळे त्यांनी हत्ती घोडे, हत्तीचं वर्णन सगळ्यात मोठी संपत्ती म्हणून वर्णन केलं. आपल्याकडे गजांत लक्ष्मी असा शब्द आहे, त्याचे वेगवेगळे दोन्ही अर्थ आहेत. म्हणजे त्या हत्ती तिच्यावर वर्षाव करतो, तिलाही गजांत लक्ष्मी म्हणतात. आणि गजांत लक्ष्मी याचा अर्थ गज ही त्या लक्ष्मीची अंतिम अवस्था. म्हणजे मला माझ्या घरी हत्ती पाळता येणे एवढी श्रीमंती, ते महत्त्वाचं आहे ना. आमचे गुरु महाराज माहूरला राहायचे, आणि ते माहूरला राहत असताना आई साहेबांची सेवा करायचे. जेव्हा लहान होते तिथे त्या महंत महाराज होते, दत्तराम भारती महंत महाराज म्हणून, त्यांच्याकडे जायचे. शाळकरी वयातले होते. एक दिवस त्यांना काय वाटलं कोणाला माहिती, महंतांकडचा श्रीमंतीचा विषय होता. महंतांना कुठून तरी एक हत्ती मिळाला, यांनी आणून त्या शिखर संस्थांवर बांधला. हे जसे जाऊन पोचले, यांचं आपलं लहान मुलगा म्हणून गंमत करायची या हिशोबामध्ये त्यांनी गुरु महाराजांना विचारलं, म्हणे गजानन तुला हत्ती देऊ का? हे त्यांना ताबडतोब म्हणाले नको. त्यांना म्हणून धक्का बसला. ते म्हणे अरे मी ज्याला ज्याला विचारतोय तो सकाळपासून म्हणतोय मला हरकत नाही द्या ना महाराज, हरकत नाही द्या ना महाराज, तू नको का म्हणतोय? लहानपणापासून चुणूक कशी असते ते समजून घ्या, बुद्धिमत्ता कशी असते मोर्याच्या कृपेने. ते म्हणाले नेऊन करू काय याचं? तुम्ही मला द्याल, मी याला नेऊ कसा? नेला तर बांधू कुठं? माझ्या घरात माझ्या लोकांना व्यवस्थित झोपायला जागा नाही, हत्ती कुठं नेऊन बांधणार? बरं याला खाऊ काय घालू? बरं खाऊ घालणं सोडून द्या, त्या खाण्याचे जे परिणाम ते माझ्याच्याने उचलणार नाहीत ना. हत्ती येतो, उपयोग काय त्याचा? जी गोष्ट पण आपल्याकडे वर्णन सांगितलं की सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे श्रीमंती कोणती, तर दारात हत्ती झुलत असणे, म्हणून गजांत लक्ष्मी. पण तेवढी सगळी मिळाली तरी टिकत नाही, हे आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. आणि मग अशी म्हटलं तसं हत्ती जरी दारात असला तरी नेताना काय हत्तीवरून नेत नाहीत. तो हिशोब कायम लक्षात ठेवायचा. ती रचना आपल्यासमोर सांगतायत, पुढं म्हणतायत. हे तर ठीक आहे, व्यवहारातलं सांगितलं, या जगातलं सांगितलं. पुढची रचना सांगतात योगो नेंद्र पदस्यापी योगो न इंद्र पदस्य अपी. इंद्रपद प्राप्त झालं तरी त्याला योग म्हणत नाहीत. इंद्रपद म्हटलं त्याचा राजधानी म्हटली नाही, त्याचा लोक म्हटला नाही. आपल्या इथं बसलेल्या सगळ्यांच्या डोक्यात पक्क असतं मेल्यावर स्वर्गात जायचं आहे ना. इतकं पक्क आहे की गेलेल्या प्रत्येकाच्या नावाच्या मागे स्वर्गीय लिहायची पद्धत आहे. कुठं मेसेज आला होता त्याचा पोचलो म्हणून, कशावरून स्वर्गात गेला, पण ठीक आहे लिहायची पद्धत आहे. म्हणून स्वर्गीय कायम लक्षात ठेवा. जगाचं काय व्हायचं ते बाहेर चालू द्या, पण जेवढे समोर बसलेत आणि जेवढे या माध्यमातून ऐकतायत तेवढ्यांच्या डोक्यातली कल्पना व्यवस्थित काढून टाका. स्वर्गात जायच्या भानगडीत पडू नका. वेगवेगळे कारणं आहेत, सगळे कारणं समजून घ्या. आणि असे कारणं सांगणारे महापुरुष तुमच्या माझ्या देशात झाले, हे आपलं भाग्य आहे, लक्षात घ्या. 2 महापुरुष, एक भगवान परशुराम, त्यांचं चरित्र येतं. जेव्हा रामचंद्रांच्या समोर येऊन पोहोचले, रामचंद्रांना आपल्या हातातलं धनुष्य दिलं. रामचंद्रांनी त्या शार्ंग धनुष्याला दोरी लावली आणि बाण चढवल्यावर सांगतात तुमच्यावर मी टाकू शकत नाही, तुम्ही महर्षी आहात. आणि रामाचा नियम आहे, एकदा लावला की बाण खाली घेत नाही. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. मी एकदा बाण लावला, आता खाली नाही येणार. कुठे सोडू सांगा, तुम्ही म्हणाल तिथे सोडतो. भगवान परशुरामांचं वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा. गणेश गीता समजून घेण्यासाठी उपयोगी असलेलं भगवान परशुराम म्हणतात तू माझ्या स्वर्गात जाण्या येण्याच्या रस्त्यावर हा बाण टाक. याचा अर्थ जाण्या येण्याचा त्यांचा रस्ता होता.
होता की नव्हता ते नका विचारू, भाव त्यातला पुढचा समजून घ्या. ते म्हणतात माझा स्वर्गात जाण्याचा रस्ता तू खंडित करून टाक. याचा अर्थ मला आता स्वर्गात जायचं नाही. रस्ता संपला ना, स्वर्गात जायचं नाही ना. का जायचं नाही? त्याचं उत्तर आहे त्या स्वर्गापेक्षा या भारतात जास्त काहीतरी मिळतं म्हणून तर थांबले. त्या भारतात आपल्याला जन्म मिळाला आहे, आपल्या भाग्याला प्रणाम. लक्षात घ्या. ते म्हणतात स्वर्गात नाही जायचं. का नाही जायचं? मुद्गलांनी आपल्याला रचना सांगितली. मुद्गल पुराणाचं वर्णन येतं. मुद्गलांच्या समोर प्रत्यक्ष स्वर्गातलं विमान येऊन पोहोचलं आणि मुद्गलांनी त्यांना अद्भुत प्रश्न विचारला, मी तुमच्याकडे यावं असं तुमच्याकडे काय आहे? कळलं तर पाहिजे ना की कुठेही जायचं. आलं निमंत्रण की निघाले असं नसते जायचं. चलोवाला विषय थोडा आहे. चलो म्हटलं की चलो, कुठं जायचं ते माहीत नाही, कशाला जायचं ते माहीत नाही, निघाले. हे असं नसते जायचं. त्यांनी पहिल्यांदा विचारलं मी यावं असं काय आहे? सांगितलं. देवदूतांनी लंबी चौडी यादी दिली. आत्ता आपला विषय नाही आहे. पण लक्षात घ्या, दुसरा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. मी स्वर्गात येऊ नये असं स्वर्गात काय आहे? किती भान असलं पाहिजे. लक्षात घ्या, किती विवेक असला पाहिजे. ते म्हणतात मी स्वर्गात येऊ नये असं काहीतरी असलं पाहिजे. देवदूतही विचारात पडले, कारण आउट ऑफ सिलेबस प्रश्न होता. कोणी विचारलाच नव्हता आजपर्यंत. पहिल्यांदा हा प्रश्न आला. प्रश्न जसा समोर आला स्वाभाविक त्यांनी सांगितलं, म्हणे 3 गोष्टी आहेत स्वर्गात. म्हणे कोणते 3 दोष? म्हटलं पहिला दोष आहे म्हणे तिथला स्वर्गामधला की तिथे तुमचं पुण्य संपलं की तुम्हाला क्षणात फेकून देतात. वाक्याचा व्यर्थार्थ दुसऱ्या अर्थाने समजून घ्या. तिथे तुमचं पुण्य संपलं की तुम्हाला फेकून देतात. एवढं कळलं व्यवस्थित? एक्सटेन्शन नावाची गोष्ट नाही, ते तुम्हाला मिळणार नाही. तुमचं पुण्य संपल्यावर फेकून देतात. या वाक्याचा किती उलटा अर्थ आहे लक्षात घ्या. तिथे गेल्यानंतर फक्त पुण्याचेच भोग भोगता येतात. पापाचं काय? ते तर शिल्लकच राहणार आहे ना. स्वर्गात जाल, पुण्याचे भोग भोगाल. जे पाप घडलेत हाताने त्याचं काय? त्याच्याकरता वापस येतात आणि मग इथं आल्यावर पाप भोगत राहतात. म्हणून स्वर्गात जायच्या नका भानगडीत पडू. त्याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला. स्वानंद लोकापर्यंतचा विषय आहे, पण तो खूप लंबा आहे. विषय आपल्यासमोर सांगतो की इंद्रलोकात नाही. तेच म्हणतात पहिलं तुम्हाला ताबडतोब फेकल्या जातं. म्हणे दुसरी महत्त्वाची अडचण आहे स्वर्गातली की तिथंसुद्धा तुमच्या पुण्यानुसार तुमचे स्तर असतात. म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे ज्यांचं पुण्य जास्त असतं त्यांना उर्वशी, मेनका, रंभा यांचे डान्स पहिल्या रांगेत बसून पाहायला मिळतात. ज्यांचं कमी असतं ते बाल्कनीत असतात. पण आता मला सांगा, ते जर बाल्कनीत असतील तर तिथे बसून त्यांच्या डोक्यात हा विचार चालतच असेल की नाही, त्याला मस्त जवळून पाहायला भेटतंय, मला नाही. याचा अर्थ मत्सर आला की नाही. आणि मग मत्सर एकदा आला की बाकीचे सगळे लाईनने तयारच आहेत, ते पुढे येणारच आहेत. लक्षात घ्या, स्वर्गात जाऊन सुद्धा तो मत्सर संपतच नाही. आणि म्हणे तिसरी गोष्ट तिथं तुम्ही पुण्यकर्म केलं तर त्याचं फळ मिळत नाही, कारण ती भोगभूमी आहे. भगवान मुद्गल स्वर्गाचं विमान वापस पाठवतात असं वर्णन आहे. ते म्हणतात देवदूतांनो तुमचं कल्याण असो, वापस घेऊन जा. स्वर्गाचं विमान रिकामं गेलं अशी जगातली पहिली घटना आहे. भगवान मुद्गल म्हणतात वापस घेऊन जा, मला तुमच्या स्वर्गात यायचं नाही. का? कारण तिथे केलेल्या पुण्याचं कर्म फळ जर मला मिळत नसेल तर तिथे येऊन उपयोग नाही. त्याच्यापेक्षा माझा भारत बरा, त्याच्यापेक्षा माझं मोरगाव बरं. इथं नित्ययात्रा द्वारयात्रा करता येते. काय मजेदार रचना आहे. लक्षात घ्या, ती रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणून भगवान म्हणताय न इंद्रपदस्यापि योगो योगार्थीन प्रिय. जे खरे योगार्थी आहेत, ज्यांना खरा योग समजून घ्यायचा आहे, ते इंद्रपदाच्याही भानगडीत पडत नाहीत. तिथून पुढं सांगितलं योगो या सत्यलोकस्य न स योगो मतो मम. तो जो सत्यलोकाचा योग, पुढे वैकुंठ, कैलास इत्यादी सगळे येणार आहे, ते सगळे एका रांगेत आहेत एवढं सांगायचं आहे त्यांना. आणि ते सगळे सुद्धा कधी ना कधीतरी नष्ट होणार आहेत. तुम्ही कशावरून? त्याचं उत्तर आहे आपल्याकडे प्रत्येकाची कालगणना देऊन ठेवली आहे. नवीन काही नाही आहे. लक्षात घ्या, ज्या कलियुगात आपण राहतो त्या कलियुगाचं वर्णन केलं 4,32,000 वर्ष. त्यात पुन्हा 4,00,000. ऐकून ठेवा एकदा गंमत म्हणून, पुराणांची रचना किती अफाट आहे आणि किती विचार तुमच्या माझ्या शास्त्रकारांनी केलेला आहे. 4,32,000 वर्षाचं कलियुग असतं, पुन्हा 4,32,000 मिळवा. 8,64,000 वर्षाचं द्वापार युग असतं, आणखीन 4,32,000 मिळवा. 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग असतं, पुन्हा 4,32,000 मिळवा. 17,28,000 वर्षाचं कृतयुग असतं. हे सगळे 4 युग एका वेळा झाले की त्याला युगचतुष्टय असं म्हणतात. असे युगचतुष्टय 1,000
1000 वेळा झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, तशीच ब्रह्मदेवाची रात्र असते. आणि असे भगवान ब्रह्मदेव सध्या 50 वर्षाचे आहेत. आता हा आकडा निघाला तो मला पाठवाल, निघतच नाही. कॅल्क्युलेटरवर प्रयोग केला तर ते ई करते बंद पडते. नाही निघू शकत. त्याच्या पलीकडचा विचार आपल्या संस्कृतीने केला. तुम्हाला कशावरून, त्याचं उत्तरही लक्षात घ्या. आपली पंचायत ही आहे, आपण संस्कृतपासून इतके दुरावलो ना की सामान्य गोष्टी आपल्याला संस्कृतमधल्या कळत नाही. रोज संकल्प करताना म्हणताना अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे, मी आज भगवान ब्रह्मदेवाच्या दुसऱ्या परार्धात ही पूजा करत आहे. जे कृतत्रेत द्वापार कलीचा हिशोब सांगितला ते 27 वेळा 4 झाले. 28वं कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग झालं. 28वं कलियुग चालू आहे. 28तमे कलियुगे. तुम्ही म्हणा कशावरून, तर रोज त्या पांडुरंगाला आरती म्हणताना वापरताना युगे 28 विटेवरी उभा. ते 28 कुठून आले? कालगणनेचा विषय आहे. ज्या क्षणी हे सुरू झालं, ह्या ब्रह्मांडाची रचना चक्र सुरू झालं तेव्हापासून उभा आहे. याचा अर्थ अविचल आहेस, या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. त्याच्यात सुद्धा कालगणना वापरलेली आहे. पण ह्या सगळ्या आरत्या आपण नुसत्या बडवतो ना, म्हणतो कुठं? म्हणायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात, बडवायच्या नसतात. पण जोराजोरात टाळ वाजवायचे, काय बोलतं ते कळता उपयोगी नाही. आपल्यालाही कळायची गरज नाही, पण तुम्हाला कळो की न कळो शूर्पकर्णाला कळतं. त्याला व्यवस्थित ऐकू येतं काय बोलले ते, तो भाव व्यवस्थित लक्षात द्या. आपल्यासमोर रचना सांगतायत, भगवान म्हणतायत ना सत्य लोक, म्हणजे आत्ता सांगितलं तसं की असं भगवान ब्रह्मदेवाचा एक दिवस, अशी एक रात्र, असे भगवान ब्रह्मदेव 100 वर्ष जगतात. वाक्याचा अर्थ 100 नंतर जातात की नाही? 100च वर्ष जगतात ना. तिथून पुढं विष्णूंचा हिशोब सांगितला, शंकरांचा विषय सांगितला. जे असेल ते किती मोठं असेल, कधी ना कधीतरी संपेलच की नाही. मुद्गलामध्ये अनेक ज्या कथा आलेल्या आहेत त्या कथामध्ये एक महर्षी येऊन पोहोचले. ते डोक्यावर फक्त एक वडाचं पान ठेवून आले असं वर्णन आहे. त्याला स्वाभाविक इंद्राने विचारलं, म्हणजे महर्षी लोमश त्यांचं नाव. त्या लोमश यांना इतकं अद्वितीय वरदान मिळालेलं, किती दीर्घजीवित मग. ब्रह्मदेवाचा एक दिवस झाल्यानंतर यांच्या शरीरावरचा एक केस जाणार, आणि असं यांच्या शरीरावरचे सगळे केस जेव्हा जातील तेव्हा हे संपतील. इतकं अद्वितीय त्यांचं आयुष्य. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात इंद्र 14 वेळ होतात. त्या इंद्राने स्वतःचा राजमहाल बांधायला सांगितला विश्वकर्मा यांना, आणि महर्षी लोमश तिथं आले असं वर्णन आहे. डोक्यावर एक पळसाचं पान घेतलं होतं. इंद्राने विचारलं, अहो तुमच्याकरता मी महाल बांधायला सांगू का? त्यामुळे कशाला भानगडीत पडतो, या नश्वर देहासाठी कशाला बांधायचं? ते म्हणे, अहो तुम्ही नश्वर म्हणताय, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात एक केस जाणार तुमचा, तेवढ्या वेळात आम्ही 14 जण जाणार. इंद्र पदावरची व्यक्ती 14 वेळ जाणार, तुम्ही नश्वर म्हणता. तुमचं आयुष्य केवढं मोठं आहे. ते म्हणाले, अरे किती मोठं असेल, कधीतरी संपेलच की नाही. ते ज्या दिवशी संपेल त्या दिवशी माझ्याजवळ काय. इतकं प्रदीर्घ आयुष्य ज्यांचं आहे त्यांना सुद्धा कधीतरी संपेल याच्यावर विश्वास आहे. आपलं तर घरी पोचल की नाही गॅरंटी नाही आहे. रस्त्यातल्या रस्त्यात बातमी येऊ शकते, निघाले तेव्हा होते, गाडीतच गेले, काही सांगता येत नाही. आजचा हार गळ्यात, उद्या आडवा, खात्री देता येत नाही. लक्षात घ्या, समजून घ्यायचंय. वा म्हणत नाही मी, पण भाव समजून घ्या. अरे किती नश्वर आहे, किती अशाश्वत आहे, तरी आपण त्याचा विचार करत राहतो. योजना करू नका असं मला नाही म्हणायचं आहे, पण त्या सगळ्या योजना करताना पूर्ण होतील की नाही ही मोरयाची कृपा आहे हे लक्षात ठेवून करायचं आहे. ते म्हणतात सत्यलोकाची प्राप्ती नाही. आणि मग एक मस्त शब्द वापरला आहे, नस योगो मतम मम, तो माझ्या मतानी योग नाही. आमचे गुरु महाराज जे अद्वितीय शब्द सांगायचे ना, त्यातला हा एक मस्त शब्द आहे, आयुष्य गंमत आहे म्हणे. मी म्हटलं गंमत कसं असेल, किती सिरियस गोष्टी असतात. ते म्हणे नाही, तुला शब्द व्यवस्थित कळला नाही, व्यवस्थित पुन्हा ऐक. जेव्हा अगदी शिकत होतो चरणाशी बसून प्रत्यक्ष तेव्हाच्या गोष्टी आहेत. म्हणे आयुष्य गंमत आहे. म्हणे म्हटलं काय, म्हणजे काय? आणि म्हणे गम, हां मोरया, एक अक्षर महामंत्र आहे. मत याचा अर्थ त्याला वाटेल तसं, गंमत आहे याचा अर्थ मोरयाच्या इच्छेनुसार चालतंय, त्याला गंमत असं म्हणतात. आयुष्य गंमत असलं पाहिजे. मग गंमत म्हणून घेता येतं, व्यवहारातलाही अर्थ लावू शकता तुम्ही. एकदा मोरयाची इच्छा आहे तेव्हा होतं. अहो मला सांगा ना, हे कार्यक्रम व्हावेत, हे महेशजींची 10 वर्षापासूनची इच्छा होती. 12ला आम्ही पहिल्यांदा भेटलो.
तेव्हापासून ठरत होतं करायचं करायचं करायचं. 22 उगवलं अथर्वशीर्ष व्हायला आणि 23 उगवलं गणेश गीतेला. का? गंमत आत्ता आहे. मोरया म्हणतोय हा ठीक आहे, 12 वर्षापासून विचार करताय, याचा अर्थ तुमचा विचार तपश्चर्येने युक्त झाला, आता विचार करायला हरकत नाही. मग पुढे 12 वर्षाची संधी मोरयाने दिली. आता 12 वर्ष बोल, कारण 12 वर्ष विचार केलेला आहे. इतक्या साध्या साध्या गोष्टी मोरयाची इच्छा म्हणून स्वीकारा, मग त्यातली गंमत आपल्याला कळते आणि मग प्रत्येक गोष्ट गंमत होते हे आपल्यासमोर सांगताय. मग जसं ब्रह्मपदाचं सांगितलं, सत्यलोकाची प्राप्ती म्हणजे योग नाही. पुढे म्हणतात शैव योगो न योगो वैष्णवस्य पदस्य यः न योगो भूप सूर्यत्वम चंद्रत्वम न कुबेरता. यातला कशालाही योग म्हणत नाहीत. म्हणजे तू यांच्या कोणाच्याही लोकात गेला तरी ते कायम नाही. का? कारण ते लोकच संपणार आहेत. जर त्या देवता संपतील तर ते लोक संपतील. आणि त्या देवतांचा एक पुढचा हिशोब समजून घ्या. भगवान ब्रह्मदेव अत्यंत श्रेष्ठ, पण ब्रह्मदेवांनी निर्माण काय केलं? त्याचं उत्तर आहे हे ब्रह्मांड ज्याच्यामध्ये आपण राहतो. मला सांगा, हे ब्रह्मांड ब्रह्मदेवांनी निर्माण केलं, नो प्रॉब्लेम. पण एकच ब्रह्मांड आहे का? नाही आहे. मोरयाकरता शब्द आपण काय वापरतो? अनंत कोटी ब्रह्मांड. मग मला सांगा, जर अनंत कोटी ब्रह्मांड असतील तर प्रत्येक ब्रह्मांडाचे वेगळे ब्रह्मदेव असतील की नाही? म्हणजे अनंत कोटी ब्रह्मदेव आहेत की नाही? म्हणजे अनंत कोटी विष्णू आहेत की नाही? म्हणजे अनंत कोटी शंकर आहेत की नाही? देवता या अर्थाने, ते परब्रह्म विष्णू परब्रह्म शिव या अर्थाने मी नाही म्हणत आहे. ते ज्या त्या भक्तांनी आपापल्या देवतेचा विचार करावा त्याच्याबद्दलचा विषय नाही. ओंकार ब्रह्म म्हणून नाही म्हणत आहे मी. विष्णू देवता या अर्थाने मी म्हणतोय. आणि लक्षात ठेवा, हे तीनही देव एकेका मात्रेचे आहेत, एकेका गुणांचे आहेत. वारंवार वर्णन आलं आहे. ज्यांना आणखीन बारकाईने ऐकायचं आहे त्यांनी ज्ञानदेवांची गणेश वंदना आपली ऐका. माऊलीने याच्यावर फार बारकाईने वर्णन केलं. आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकारू महामंडल मस्तकाकारे. ह्या तिन्ही मात्रांना मोरयाचे अवयव सांगितले. पण इतर वेळा 3 मात्रा 3 देवता आहेत. कोण सांगतं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश, मानियेला ऐसे तिन्ही देव, जेथोनी उत्पन्न तो हा गजानन. पार्वतीपुत्राचा नाही आहे विषय, हे तिन्ही ज्याच्यातून उत्पन्न होतात. मग आत्ता म्हटलं तसं अनंत जर ब्रह्मदेव असतील, अनंत विष्णू असतील, अनंत शंकर असतील, तर त्या सगळ्यांचा संचालक. म्हणून स्वानंदेश स्तोत्र नावाचं दिव्य स्तोत्र आहे मोरयाचं. अंकुशधारी महाराज नावाचे महाराज होऊन गेले मोरगावला, त्यांनी लिहिलेलं आहे. ते म्हणतात अनंत ब्रह्म्यांच्या जनका, अनंत विष्णू पालका, अनंत शंकर संहारका, अनंत शक्ती शक्तीशा. त्या मोरयाचं चिंतन आपल्याला करायचं आहे, ज्याला शिव हरी रवी ब्रह्मजनकम म्हटलं जातं. त्या मोरयाचं चिंतन आपल्यासमोर. ते म्हणतात या सगळ्या लोकांमध्ये जरी जाऊन पोचला तरी ते अंतिम तत्त्व नाही आहे. पुन्हा केव्हा तरी वापस यावंच लागणार आहे. ते लोक आहेत तोपर्यंत राहशील, पण जेव्हा लोकच जाईल तेव्हा तर जाशील की नाही? मग कुठं जाशील? स्वर्गात गेला, इंद्रच गेला, आता काय करशील? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला की बाकीच्यांना आपोआप जावंच लागतं. तसं इंद्र गेला की त्या इंद्राच्या काळात जेवढे स्वर्गात आले तेवढे सगळे डिसमिस की नाही? तुम्ही वापस याल की नाही? पुढच्या मंत्रिमंडळात तुम्हाला घेईल याची काय गॅरंटी आहे? हा भाव समजून घ्या त्यातला. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ते काही कामाचं नाही. अगदी कुबेराच्या लोकापर्यंतचं वर्णन केलं. पहिल्यांदा महेश्वर सांगितले, मग ईश्वर सांगितले, मग वेगवेगळ्या देवताही आपल्यासमोर सांगितल्या. न अनिलत्वम, न अनलत्वम, न अमरत्वम, न कालता, न वारुण्यम, न नैऋत्यम, योगो न सार्वभौमताम. यातल्या कुठल्याही पदाची प्राप्ती ही सार्वभौम योग असू शकत नाही. तात्कालिक असू शकेल, तेवढ्यापुरती ती गोष्ट मिळते, पण कायम लक्षात ठेवा, जसं व्यवहारातला नियम आहे, ज्या क्षणी मी प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात रुजू झालो त्या क्षणी ठरलेलं आहे रिटायर्ड होणार आहे. त्या दिवशी मला किती वाईट वाटलं तरी नाईलाजानी भले शाल वगैरे पांघरतील, ते शेवटी पांघरतातच की. त्यानंतर रद्द करतील. दुसऱ्या दिवशी मी किती ज्ञानी आहे असं कालपर्यंत म्हणत असले किंवा त्या सत्कार समारंभात जरी म्हणत असले तरी दुसऱ्या दिवशीपासून येऊ देत नाहीत आणि आले तरी पगार देत नाहीत. नुसतंच यायचं असेल तर या म्हणते का. हा हिशोब समजून घ्या. मग ही रचना जर व्यवहारातल्या गोष्टीला लागू पडते तर संपूर्ण जीवनाला लागू नाही आहे का? रिटायर्ड व्हायचं आहे, पण रिटायर्ड झाल्यानंतर दुःख व्हायचं उपयोगी नाही. पण होतं, अनेकांची पंचायत होते. कार्यक्रमाला वेगवेगळ्या प्रकारच्या बोलवतात. एका कार्यक्रमात असंच बोलवलं, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता.
आणि सेवानिवृत्तीनंतर काय करावं हा प्रश्न पडतो. 4-5 जण एकदम होते सेवानिवृत्तीचे, म्हणून मला मुद्दाम बोलावलं, या कार्यक्रमात तुम्ही बोला, प्रत्येकाचा हिशोब, इथून पुढं काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो, अशी अनेकांची अडचण असते. मी बोलायला सुरुवात केली, म्हटलं सेवानिवृत्तीनंतर काय करावं हा प्रश्न त्यांनाच पडतो ज्यांनी सेवा काळात काही केलेलं नसतं. अरे काय करावं, काय वाटेल तेवढ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या, हे सगळं कर. सेवानिवृत्त झाल्यानंतर काय कर, त्याचं उत्तर आहे 1-1 अध्याय घे, 1-1 वर्ष पुरतो, नाही का. बरं हे कमी पडलं, समजा 11 वर्षात नाही मोर्याचं बोलावणं आलं तर मुदगल उघड. 418 अध्याय, 428 अध्याय, 428 तर काही वर्ष लागत नाहीत, तेवढं तर काय आपण टिकणार नाही आहे. चलू दे 1-1 वर्ष 1-1 अध्याय, 1-1 वर्ष त्या अध्यायात जे सांगितलं ते आचरणात उतरवायचा प्रयत्न कर. ही जी रचना आहे ती आपल्यासमोर सांगताय. म्हणून या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मोरया म्हणतोय यातल्या कशालाही योग म्हणत नाहीत. मग योगाची अवस्था काय ते पुढे सांगतात. योगम नानाविधम भूप. हे भूपा, हे राजा, अनेक प्रकारचे योग आहेत. युंजंते ज्ञानी नसतं ततम. त्या ज्ञानी लोक त्या योगाचा आधार करतात, ते योगाच्या मार्गावर आचरण करतात. काय केलं पाहिजे त्याच्यासाठी पूर्वतयारी या श्लोकात ते सांगतायत. भवन्ति वितृषा लोके जिताहारा विरेतसः. मी 3 गोष्टी केल्या पाहिजे. वितृषा झालो पाहिजे, तृष्णा रहित झालो पाहिजे, आसक्ती रहित झालो पाहिजे, कारण दुःख आसक्तीतच आहे. उदाहरण मागच्या वेळेला दिलं होतं गमतीने, पुन्हा मुद्दाम सांगतो. 2 विद्यार्थी होते, एक कमालीचा हुशार होता, एक कमालीचा मूर्ख होता. जो कमालीचा हुशार होता त्याला 95% मार्क मिळाले, तो रडत आला. गुरूंनी विचारलं, म्हणे काय झालं, 95 काय कमी झाले, गोरगरिबाचे 3 पोरं पास होतात एवढ्यात, 95 मिळाले तुला, रडतो कशा करता. म्हणे काही उपयोग नाही आहे, मला जिथे ॲडमिशन पाहिजे ती 98वर क्लोज होते, 95चा काही उपयोग नाही, माझी सगळी मेहनत वाया गेली. दुसरा कमालीचा बुद्धू होता, तसं वागा नाही सांगत आहे, भाव समजून घ्या त्यातला. कमालीचा बुद्धू होता, नापास होणारे सांगायकरता ज्योतिषाची गरज नव्हती, नापास झाला, उड्या मारत आला. शिक्षकांनी त्याला विचारलं, म्हणे मूर्खा तुला माहिती आहे का निकाल लागला. हो म्हणे माहिती आहे. म्हणे तू नापास झाला माहिती आहे का. हो म्हणे माहिती आहे. आणि म्हणे तुझे 3 विषय राहिले माहिती आहे का. हो म्हणे माहिती आहे. म्हणे मग उड्या काय मारतो. त्यांनी दिलेलं उत्तर जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. तो म्हणाला सर 3च राहिले, 5 निघाले. एकाची अपेक्षा नव्हती म्हणे. ज्याला 98ची अपेक्षा आहे ना त्याला 95 मिळाले तरी तो दुःखात आहे, आणि ज्याला एकाची अपेक्षा नाही त्याला 5 निघाल्याचा आनंद आहे. जीवनात अपेक्षा दुःखाचं मूळ आहे, हे समजून घ्या. ते तसर हसा किरडा त्याच्याकरता नाही सांगत आहे. अपेक्षा नसले की सुखच सुख आहे, अपेक्षा आहे म्हणून दुःख आहे, लक्षात घ्या. ज्या दिवशी मी 10वीचा परीक्षा बसलो होतो त्या दिवशी रात्रभर जागा होतो, कारण मला अपेक्षा होती. त्याच्यानंतर आजपर्यंत 10वीचा निकाल काय कमी वेळा लागला का. मी उघडून सुद्धा पाहिला नाही, कारण मला अपेक्षाच नाही आता काही. त्या निकालाशी मी जुळलेलो नाही आहे. व्यवहारात जिथे जिथे अपेक्षा ठेवाल तिथे दुःख नावाची गोष्ट आहे. अपेक्षा रहित होणे, म्हणून पहिला हिशोब सांगितला वितृष्णा. पूर्ण नष्ट नाही होणार, निदान कमी तर करत आणा, गरजा कमी करत आणा. चित्रपटात सुद्धा तत्त्वज्ञान असतं, पाहता आलं तर. तो सिंगम सांगतो ना, मेरी ज़रूरतें कम है इसलिए मुझ में दम है. वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. जेवढ्या तुमच्या आवश्यकता कमी करत आणाल तेवढं तुम्ही सुखी राहाल, हा नियम आपल्यासमोर सांगितला. दुसरी गोष्ट सांगितली जिताहार. तो फार महत्त्वाचा विषय. आहार शब्दाचा अर्थ मगाशी म्हटलं तसं जीभ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अवयव आहे ते. बाकी सगळे 2 आहेत, ही एकच आहे. तिला कामं 2 दिलेले आहेत, खाणे बोलणे. आणि उपवास असला की या 2वरच नियम. चतुर्थी करायची म्हणजे काय, काही खायचं नाही, काही बोलायचं नाही. नवीन भाषेत सांगू का, काही खायचं नाही म्हणजे इनपुट बंद, काही बोलायचं नाही म्हणजे आउटपुट बंद. इनपुट आणि आउटपुट बंद केलं की याला फॉर्मॅट व्हायला वेळ मिळतो. याला फॉर्मॅट करणे याला चतुर्थी असं म्हणतात, रिस्टार्ट. ते रिस्टार्टमध्ये मध्ये केलं पाहिजे, नाही तर हंग होईल, पंचायत व्हायची. हे मध्ये मध्ये रिस्टार्ट केलं पाहिजे. ते रिस्टार्ट करणे याला चतुर्थी असं म्हणतात. आणि फारच बिघडलं तर फॉर्मॅट करणे याला कार्यक्रम म्हणतात. गणेश गीतेच्या चरणाशी येऊन बसा म्हणजे मग फॉर्मॅट होतो. तो जो विषय तो सांगितला जिताहार. आणि आहार शब्दाचा अर्थ मगाशी सांगितला तसा शब्द स्पर्श रूप रस गंध पाचींनी जे घेतो त्याला आहार म्हणतात. आहार म्हणजे फक्त जिभेनी खाणे नाही आहे, कानाने जे ऐकतो तोही आहार, डोळ्यांनी जे घेतो. कारण आहार शब्दाचा अर्थ ग्रहण करणे आहे.
मी डोळ्यांनी जे पाहतो ते माझ्या आतमध्ये जातं, कानाने जे घेतो ते माझ्या आतमध्ये जातं. लक्षात ठेवा, पोटाने आहार चांगलाच असावा, पण तोंडाचा आहार फार त्रासदायक नाही आहे. बिघडला तरी जास्तीत जास्त 3 दिवस त्रास होणार आहे, 4थ्या दिवशी शरीर फेकूनच देणार आहे. नियम आहे शरीराचा. पण कानाने चुकीचं आतमध्ये जाऊन बसलं तर आयुष्यभर निघत नाही. चुकीचं पाहिलं तर आयुष्यभर हालत नाही. म्हणून पहिला नियम सांगितला होता अथर्वशीर्षाने, भद्रम कर्णे विष्णुयामध्ये बहा भद्रम पश्ये. त्याला जिताहार असं म्हणतात. चांगलं तेवढं घ्यायचं. आणि चांगलं काय आहे? गणेश गीता. बाकी काही चांगलं नाही. मग वी रे तसं असलो पाहिजे. याचा अर्थ खाली नाही जायचं आहे, स्खलित नाही व्हायचं आहे, अधोगतीला नाही जायचं आहे, ऊर्ध्वगतीला जायचं आहे. जन्माला जिथून आलो तिथे पुन्हा पोचायचं आहे. सगळ्यात वर काय आहे? त्याचं उत्तर आहे माझा मोरया. कुठं जायचं आहे? विरे तसं होऊन मोरयाच्या चरणाशी जायचं आहे. कसं जायचं? त्याला योग असं भगवान म्हणतात. ते योग म्हणजे काय? आज काय नाही ते सांगितलं, काय आहे ते ऐकाय करता उद्या भेटू. तोपर्यंत जय गजानन.